नमस्ते, जय श्रीराम. आजचं आपलं वृश्चिक लग्नाचं व्याख्यान आहे. आतापर्यंत आपण तुळ लग्नापर्यंत ज्या पत्रिका पाहिल्या, तर त्यामध्ये ही वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. 6 जून 1978 आणि संध्याकाळी 6:40चा जन्म आहे. आणि ही पत्रिका एका स्त्रीची आहे. ही जी पत्रिका आहे ती एका स्त्रीची पत्रिका आहे. आता याच्यामध्ये लग्नी एकही ग्रह नाही. पंचमामध्ये केतू आहे, सप्तमामध्ये रवी आणि बुध आहे, त्यानंतर अष्टमामध्ये गुरु शुक्र चंद्र आहे, दशम स्थानामध्ये शनी आणि मंगळ आहे, कन्येचा राहू आहे लाभामध्ये. अशी पत्रिका आहे. आता ही पत्रिका पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एकंदर काय अंदाज वाटतो या व्यक्तीच्या बाबतीमध्ये? म्हणजे या व्यक्तीचं शिक्षण, त्यानंतर म्हणजे आता साधारणपणे ह्या व्यक्तीचं वय जे आहे ते मला वाटतं 47-48 वर्षाचं असेल, किंवा जवळजवळ 47 वर्षाचा वगैरे असेल. आणि त्याच्यामध्ये या व्यक्तीचं शिक्षण, त्यानंतर करिअर, आर्थिक परिस्थिती, भूतकाळातली, आत्ताची आणि भविष्यामध्ये आर्थिक परिस्थिती कशी असेल, त्यानंतर व्यक्ती मेजर कोणत्या संकटांमधून जात असेल किंवा कोणत्या संकटांमध्ये असेल, तर त्याच्याविषयी आपल्याला तिथे पाहायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला या पत्रिकेच्या बाबतीमध्ये काय वाटतं? बोला. सर, ही जी कोण व्यक्ती आहे, हा. हिचं शिक्षण म्हणा चांगलं होण्याची शक्यता ही खूप आहे. परंतु हा. हिचे अंगी गुण जो आहे की एक सगळे गुण आणि स्टेबल होण्याची शक्ती, की एक मनाच्या वरती कंट्रोल म्हणा, आणि गुण बाकीचे बऱ्यापैकी आहेत. म्हणजे जसे की हुशारी आहे, हा. त्याच्यानंतर धाडसपणा आहे. ओके. हे गुण आहेतच, पण अति धाडस होऊ नये किंवा अति वाहवत जाऊ नये म्हणून कंट्रोल ठेवायला शनी पण तिथून सगळीकडनं काम करतोय. हा. म्हणजे पत्रिका वैशिष्ट्यपूर्ण का म्हटलं मी मागाशी, कारण काहींच्या युती त्यांना स्थान खूप छान मिळालंय. सूर्यबुधाची युती आहे आणि हा. महत्वाचे ग्रह गुरु चंद्र शुक्र यांची पण युती आहे, फक्त त्याला स्थान चांगलं नाही. हा. कन्येचा राहू आहे. ही व्यक्ती काहीतरी म्हणजे काहीतरी आचाट अशी असू शकते बाबा, असाच एक अंदाज येतो. संकट तर हिच्यावर थोडीफार ती येणार, हा. पण व्यक्तिमत्व हिचं हे फार वेगळं असणार आहे. म्हणजे एक ओके. धाडसी म्हणा किंवा तिला खूप काहीतरी करून दाखवायचंय, हा. आणि बोलण्यामध्ये पण हुशार, असं एकंदरीत व्यक्तिमत्व वाटतंय. ओके. ओके. बरं, अजून कोणाला काय काय वाटतंय? सर बोलू का? हा, बोला ना. सरकारी क्षेत्राशी काही उद्योग वगैरे करणारी व्यक्ती असू शकते ही. ओके. हं. आणि त्या उद्योगामध्ये किंवा त्या करिअरमध्ये हा. चढ उतार हे भरपूर आहे. ओके. हा. ग्रेट. हो, बस बोला बोला एवढं बोला. बोला बोला. बोलू का? हा, एक मिनिट मॅडम. हा बोला. आमसेकर साहेब बोला. हा. अं, दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सर की हं. शिक्षणामध्ये अडचणी आलेल्या आहेत, यांना भरपूर आलेल्या आहेत शिक्षणामध्ये. ओके. शिक्षण काही असं व्यवस्थित पार पडलेलं नाही आहे. हं. हं. ओके. आणि काही परिस्थितीमुळं माघार सुद्धा घ्यावी लागलेली आहे यांना काही गोष्टींना. ओके. इथपर्यंत आहे सर. येस, हं. थँक्यू. ओके. ओके. बरं, गोरक्ष मॅडम बोला. सर मी बोलू? अ, हा. एक एक तर मिनिट. विवाहाच्या संदर्भात म्हणजे प्रेमविवाह झाला असेल आणि त्यातही त्यांना अडचणी ओके. म्हणजे नाही का समस्यांना फेस करावं लागलं असेल सर. आणि बर. ही थोडीस धार्मिक पण व्यक्तिमत्व आणि म्हणजे नाही का चंचल थोडा स्वभाव, म्हणजे की धार्मिक सुद्धा पण इतर गोष्टीत सुद्धा थोडं रममान होणारी व्यक्तिमत्व असावं असं मला वाटतं. ओके. ओके. हा. आणि 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 कोणाला काय विचार बोलायचं आहे? बोला बोला. हॅलो, नमस्कार सर. हा, बोला. पोलीस क्षेत्राशी संबंधित किंवा सीआयडी ह्या कशाशी? क्षेत्राशी संबंधित असू शकते. चालेल. कशाशी? पोलीस, कशाशी? सरकारी क्षेत्र, पोलीस, ओके. पीएसआय पोलीस वगैरे, हा 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 किंवा सीआयडी असं, किंवा हा. संरक्षण क्षेत्र म्हणता येईल. ओके. हा, हा असंही चालेल. हा हा. बर. आणि
सर मी एक बोलू? सांगू हा बोला बोला गोरे मॅडम. मला असं वाटतं की यांना बिझनेस करायची म्हणजे त्यांचा कल असेल, नोकरी करून पण त्यांना बिझनेसचा कल असू शकतो असं वाटतंय. ओके ओके ओके. तर हा बोला. मला असं वाटतं त्यांचं शिक्षण एक झालं आणि त्या करतात वेगळं. म्हणजे शिक्षण जे झालं त्या संदर्भात नाही करत आहे नोकरी किंवा व्यवसाय. बर ओके. हा आणखी आणखी कोणाला काय? क्रीडा सर या क्षेत्रामध्ये पण हे व्यक्ती पुढे गेली असेल. क्रीडा क्षेत्रामध्ये. हा. ओके ठीक आहे ठीक आहे. हॅलो सर, आणखी हा ही बोला सर. व्यक्ती ना असं मला वाटतं की हिनं ना आपलं आयुष्य स्वतःच आखलेलं होतं, किंवा किंवा लग्न करताना पण मला नवरा कसा पाहिजे तसा तिनं ती चूज करत गेली असावी, आणि किंबहुना हिनं हिचं आयुष्य असं ठरवलं की मला असं 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 ह्या गोष्टी पाहिजेत. कसं कशावरून? एक तर मंगळ शनीची युती, जो हा लग्नेशपणे, हा आणि शनी सारखा कर्मेश ग्रह, आणि तो कर्तृत्व स्थानाचा पण कारक आहे. हा हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, रवी बुध एकत्र सप्तमात आहेत, जे लग्न स्थानावरती दृष्टी ठेवतात. हा हा दुसरा मुद्दा मी पकडला. आणि चंद्राला तर म्हटलं स्थान सोडलं तर त्याला बळ आहे, कारण की तो गुरु बरोबर आहे. काहीतरी हा तो उड्या मारायला चंद्र मोकळा आहे, अगदीच तो बंदिस्त नाहीये. हा हा आणि राहू जो कन्याचा राहू आहे, हिची बुद्धी ना अशी एक कुटील बुद्धी म्हणतो ना आपण. हा हा म्हणजे हा ते कोणीतरी म्हटलं की बाबा रॉ मध्ये जाऊ शकते, तर ही जाऊ शकते. पण रॉ हा मध्ये जाण्यापेक्षा ना ही स्वतःचं आयुष्य अशा कोणाला कळणार नाही ह्या पद्धतीनं स्टेप टाकत 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 ती हा अचीव्ह करणार. हा कधीतरी फसली असेल तर क्वचित एखाद्या वेळेला ती फसेल, कारण हा तसे काही शनी मंगळ आहेत म्हणून हा कदाचित ती गडबड होऊ शकेल. आणि मागाची दृष्टी लग्न स्थानावरती आहे. हा आणि आता हा. हिचं आयुष्य आखण्यामध्ये ही पटाईत असणार आहे. बर ओके. या पण मुद्द्याची आपण चर्चा करू. बरं आणखीन कोणाला काय बोलायचं आहे? तर मी एक सांगू. बोला. असं वाटतंय सर की ह्यांच्या आई वडिलांसोबत पण जास्त चांगले संबंध नाही आहेत म्हणजे. ओके. हा ओके. आणि आणि आणखीन नमस्कार काय? सर. हा नमस्ते बोला. हा, याचं शिक्षण सिव्हिल इंजिनियर वगैरे झालेलं असणार, कदाचित बर असू शकेल. आणि वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचं असं करत असेल काहीतरी, ओके बर असं वाटतंय मला. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणखी आणखीन कोणाला काय बोलायचं आहे? बोला बोला. आणि बिंदास जर व्यक्त का ही व्हायला काय सर हरकत आहे. अटकली असेल ना कुठं, ही जर का ट्रॅक कुठं चुकणार ना, तर ही हिच्या शोगिरीमध्ये ट्रॅक चुकण्याची शक्यता खूप आहे. काहीतरी भपका मारायला जाणार नको तेवढा, आणि कुठेतरी ही व्यक्ती अटकणार. ओके ओके ओके. आणखीन 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 कोणाला काय सर बोलायचं? हा सर बोला बोला बोला. तिला काही घबाड मिळण्याचा चान्सेस वाटतो. घबाड पर्टिक्युलर. घबाड. ओके. हो. हा वाटतो म्हणजे भविष्यामध्ये भविष्यामध्ये किंवा नाही, किंवा मिळालं पण असेल, किंवा म्हणजे ते प्रयत्न करणार. हा लाभात राहू आहे म्हणून असं विचार करा ना. वृश्चिकेचा घबाड म्हणजे एकदम मोठा लाभ पाहिजे. राहू असं आहे तिथे. ओके. म्हणजे हा छोटं मोठी आपल्या बेनतीने मिळणार तर ती हा अम्बिशियस तर आहे. मंगळाची दृष्टी आहे, हा लग्नेशच आहे तो. पण हा. राहूचा घबाड लाभात आहे, म्हणजे तो घबाड मिळवण्याचा प्रयत्न करणार वेगळ्या पद्धतीने, अच्छा असं मला वाटतं. ओके ओके. अजून 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 बोला बोला. जावळे मॅडम तुम्ही काय बोलत नाही कधी? तुम्ही तर सिनियर लोक आहात खूप. बोला. सर हॅलो. हा घबाड म्हणजे हा. असं पैशाचंच नाही, ते वेगवेगळ्या अर्थाने ते बोलू शकतो. ओके ओके. जावळे मॅडम. हॅलो बोला बोला. माईक ओपन आहे तुमचा, बोला. बऱ्याच लोकांनी पत्रिका सांगितलेली आहेत, आणि जोशी मॅडम आहेत, साळवी मॅडम आहेत, दौंडे मॅडम, हे लोक तुम्ही कोण बोलतच नाहीत. पवार साहेब आहेत. बोला बोला काहीतरी व्यक्त व्हा. पत्रिका सर तुमच्या समोर आहे. आणि वायू आता मी तुम्हाला एवढ्यासाठीच विचारतो ह्या सगळ्या गोष्टी, की तुम्ही
किती तर्क लावताय पत्रिका बघून. मी तुमची परीक्षा घेत नाहीये. आपल्याला परीक्षेत पास नापास काही व्हायचं नाहीये. लक्षात घ्या. आपल्याला फक्त आणि फक्त तिथे आपण योग्य ट्रॅकवरती आहोत का, जे मी शिकवतोय ते तुम्हाला कळतंय का, आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे जाताय का, मला बस एवढंच बघायचं आहे. आणि मी तेवढ्यासाठी तुम्हाला हे विचारतो, आणि त्याच्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे थोडासा. तुम्ही त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी. बोला सर बोला बोलू. बोला. सर वैवाहिक जीवनात अडथळे वाटतात आणि मला ओके. अच्छा. बर. सर ही व्यक्ती ना जमीन लँड डिलिंग मधनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवावेत अशी हा इच्छा धरून आहे आणि तशी ती धडपड पण करेल. मी म्हटलं ना, पार्टनर जर शोधताना ती ना अगदी ट्रॅप केल्यासारखा ती पार्टनर शोधेल की आपल्याला कसं सुखाने राहता येईल, पैसे हा कसे मिळतील, असं तिचा हा ऍटिट्यूड तो तर आहे. हा. आणि त्याचा थांग पत्ता लागणार नाही पटकन समोरच्या माणसाला. ओके ओके ओके. सर कुलकर्णी सर जसं म्हणाले की हा फ्लॅट वगैरे म्हणजे जागे संदर्भात, पण हा ती हा जागा नुसती अशी एक दोन फ्लॅट विकणं असं नाही, तर ती अख्खा प्रोजेक्ट हातात घ्यायच्या, त्याला घबाड म्हणू शकतो. अख्खा प्रोजेक्ट हा माझ्या हा. हातात पाहिजे करेक्ट अशा करेक्ट हिशोबाने. हा हा. करेक्ट. ते हा नुसतं एक दोन फ्लॅट विकले आणि त्याच्यात मला कमिशन मिळालं किंवा रिअल इस्टेटचं हा काम केलं तसं नाही. हा हा पूर्ण प्रोजेक्ट माझ्या हातात पाहिजे. अशा अशा असा लाभ, आणि तो हा. सगळा मी एकटा खाणार, अशी वृत्ती असू शकते. बरोबर. ओके ओके. बरं. हा गाडगे मॅडम बोला. आणखी काय. नाही, कारण ही पत्रिका सर बलवान आहे. ही थोडक्यावरती समाधान मानणारी पत्रिकाच नाहीये. करेक्ट आहे. बरोबर बरोबर. बोला बोला बोला. आणखीन काय गाडगे मॅडम. हा सर, असं वाटतंय की ह्या व्यक्तीची म्हणजे त्या लेडीची फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे ती थोडी डिप्रेशन मध्ये पण गेलेली आहे. आणि दुसरं हिची जी वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे त्याच्यात थोडं ही अडकलेली आहे. बर. ओके. हा. बर. ठीक. सर ही व्यक्ती स्पिरिच्युअली म्हणजे वळणार आहे का, ही वळणारी वाटते. अच्छा. ठीक. बर. हॅलो. बर. हा बोला साहेब. हा साहेब, आपला ह्यांचा लग्नश आहे तो दशमात आहे आणि तो पण मंगळ आहे. म्हणजे ही हा व्यक्ती धडपडी तर आहे. त्याला हा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही याच्यामध्ये त्याला पुढे जायचं आहे. पण त्याच्याबरोबर तो शनी पण त्यांच्या हे बसलेल्या बाजूला असल्यामुळे तो हा पण तो म्हणजे शनी त्याच्यावरती आणि शनी शनी त्याला म्हणजे आपल्या अंडर ठेवणार आहे. त्याच्यामुळे त्याला तो आपला भरपूर धडपड करेल. प्लस वैवाहिक दृष्ट्या आणि शनीची पण सप्तमावर ह्याची दृष्टी येते. त्याच्यामुळे हा वैवाहिक जीवन पण. हॅलो. हा हा बोला ना. हा, शनीची म्हटलं सप्तमावर दृष्टी येते आणि हा हा सप्तमावर दृष्टी येते. त्याच्यामुळे वैवाहिक आयुष्यात पण सुरुवात म्हणजे त्याला अडथळे थोडीशी येण्याची शक्यता आहे. आणि शनी रवी आणि बुधाला पण जे काय आहे तो त्याच्या अंडर ठेवण्याची हे करेल तो तिथे. अच्छा. हा हा हा. ओके ओके. बर. गोरे मॅडम बोला. सर ही व्यक्ती स्वतःचा ठाम पत्ता लागून अशी देणार नाही पटकन. म्हणजे तिला काय हं. हवं असेल ना तरी सुद्धा ती समोरच्याला पटकन दाखवणार नाही, आणि ते जेव्हा मिळेल ना त्याच्यानंतर ती तो शो ऑफ करायला नक्कीच जाईल असं वाटतंय. ओके ओके. बर. हे सर संततीबद्दल काहीतरी दुःख असणार. एक तर सिंह रास शनी युक्त झाली आहे हा म्हणून, हा आणि हा पंचमात केतू आहे म्हणून. हा. ओके. बरोबर. बरं. आता आता मी थोडस बोलतो. आता तुम्ही सगळ्यांनी एवढी पत्रिका वाचली, तर माझ्याकडून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. जी पत्रिका मांडली त्या पत्रिकेच्या बाबतीमध्ये, म्हणजे तुम्ही जे जे सगळ्यांनी विचार व्यक्त केले, आता सगळ्यांची नावं मी इथे घेत बसत नाही, बराच वेळ लागेल. पण जेवढ्या सगळ्या लोकांनी विचार व्यक्त केले, कुलकर्णी साहेब आहेत, नांगरे साहेब आहेत, गद्रे आहेत, तामसेकर साहेब आहेत, तुम्ही भोईर साहेब आहेत, हे सगळ्यांनी जे पवार साहेब आहेत, या सगळ्यांनी जे काही तिथे विचार व्यक्त केले, तुम्ही ज्या ज्या सगळ्या महिलांनी पण तिथे काही विचार व्यक्त केले, म्हणजे तुम्ही माझ्या अंदाजे आता तुम्ही पत्रिकेकडे तार्किक दृष्ट्या पाहण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहात, आणि तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पहिलं अभिनंदन.
आता मी तुम्हाला या व्यक्तीची थोडक्यात स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे काय, एक आपल्याला माहिती असायला पाहिजे की व्यक्ती काय करते आणि काय नाही, बरोबर आहे. आणि त्याच्याशिवाय त्याचं एक चित्र आपल्यासमोर उभं राहत नाही, त्याचा जीवनपट आपल्यासमोर उभा राहत नाही. तर आता ही वृश्चिक लग्नाची जी पत्रिका आहे ही स्त्री व्यक्ती आहे, आणि ही व्यक्ती त्यामध्ये पहिल्यापासून स्ट्रगलचं लाईफ पाहत आलेली आहे. स्ट्रगलचं लाईफ, ही एक बहीण आणि त्याच्यानंतर हिचे 2 भाऊ होते. होते हा, नाहीयेत, हिचे 2 भाऊ. आणि त्यामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर ह्या व्यक्तीने आपलं पूर्ण जीवन जे आहे, पूर्ण लाईफ जे आहे, हे स्ट्रगल मध्येच काढलेलं आहे. आता त्यामध्ये जर आपण असं म्हटलं की बाबा ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्ट्रगल आणणारे ग्रह कोणते आहेत, तर तिथे आपल्याला ते दिसत आहेत की शनी मंगळ आहे, त्यानंतर सूर्य बुधावरती तिथे शनीची दृष्टी आहे, मंगळ लग्नस्थानाला पाहतोय, चतुर्थाला पाहतोय, व्ययस्थानाला पाहतोय, वगैरे वगैरे सगळ्या सगळ्या कॉम्बिनेशन्स आहेत. त्यानंतर चंद्र अष्टमामध्ये आहे, गुरु शुक्र आहे तिथे, तर तो एक तिला आधार आहे, ब्लेसिंग आहे. आणि त्यानंतर जर समजा आपण आणखीन या पत्रिकेचा थोडासा विचार केला तर तिथे पुढे जाऊन ह्या व्यक्तीने आपल्या जीवनाशी कशा प्रकारे लढा दिला असेल आणि त्याच्यातून ही व्यक्ती कशी पुढे गेली असेल याच्याबद्दलचं जे काही वक्तव्य आहे तर ते आपल्याला आता तिथे पाहायचं आहे. बघा, असं आहे की ही व्यक्ती त्यामध्ये तिथे लहानपणी असं काही आई वडिलांनी फार मोठ्या गोष्टी तिला दिल्या किंवा फार मोठं तिथे काही बॅकग्राऊंड होतं हिच्यासाठी, अशातला काही भाग नाहीये. तो आपल्याला तिथे दिसून येतोय. कारण तिथे दशमामध्ये शनी मंगळाची युती आहे. ही स्वतः कर्तृत्ववान होईल, पण भविष्यामध्ये होईल असं लहानपणी प्रिडिक्शन पाहिजे. म्हणजे ही आताच कर्तृत्ववान आहे, ही तुमच्या घरी अगदी लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे आणि ती अगदी भरभराट करणार आहे वगैरे वगैरे, अशातला काही भाग इथं दिसतोय का आपल्याला, तर तशातला काही भाग तिथं दिसत नाहीये. लहानपण स्ट्रगल मध्ये गेलं, त्यानंतर 2 भावंड होती आणि त्या दोन्ही भावंडांच्या बाबतीमध्ये काही दुःख जे आहे ते ह्या व्यक्तीला तिथे पाहावं लागलं. दुःख का पाहावं लागलं भावंडांच्या बाबतीमध्ये, त्याचा आपण इथे पहिला ग्रहांच्या माध्यमातून विचार करूया की असं का झालं त्या बाबतीमध्ये. तर मेष लग्न असेल, वृश्चिक लग्न असेल, पराक्रम स्थानामध्ये तिथे मंगळ असेल, मिथुन राशीमध्ये मंगळ असेल, शनी असेल पराक्रम स्थानामध्ये, मिथुनेमध्ये शनी असेल, तर अशा वेळेला जर हे असे काही पापग्रह तिथे राहू असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भावंडांच्या विषयी तिथे दुःख तयार होतात. एक तर तिथे भाऊ, बघा मंगळ म्हणजे भ्राता, मंगळ म्हणजे भाऊ, तर त्या वेळेला तिथे जर समजा अशी ग्रहस्थिती असेल तर स्पेशली वृश्चिकेच्या लोकांना तिथे किंवा मेषेच्या लोकांना आपल्या भावंडांच्या बाबतीमध्ये एकतर त्यांची प्रगती न होणं किंवा त्या भावंडांच्या बाबतीत येणारं दुःख हे आपल्या डोळ्यासमोर पाहावं लागणं, अशा पद्धतीचा भाग आपल्याला तिथे पाहायला मिळतो. का? कारण मंगळ हा भावंडांचा कारक आहे. ज्या वेळेला 4 भाऊ असतील, बघा 4 भाऊ असतील, हा काही सिनेमा नाहीये, हे रिअल लाईफ आहे. आपण सिनेमामध्ये बघतो की बाबा तिथे 4 भाऊ आहेत, चारीच्या चारी भाऊ, म्हणजे काय तो हल्ली डायलॉग आहे ना, 3 भाई तीनो तबाई वगैरे, असला काही प्रकार रिअल लाईफ मध्ये नसतो. जेव्हा 3 भावंड असतील, 4 भावंड असतील, तर त्यांच्यापैकी एकच कोणीतरी जो असतो तो प्रगतीकारक असतो आणि तो प्रगती करणारा असतो. तो प्रगतीच्या पथावरती असल्याच्या नंतर बाकीचे लोक त्याच्या मागे असतात. काही वेळेला काहींची प्रगती होत नाही, ते तिथेच थांबले जातात, आणि काही वेळेला काही लोक त्यावरती अवलंबून राहतात, त्या जो प्रगतीकारक आहे माणूस त्याच्यावरती अवलंबून राहतात. तर तशा प्रकारची स्थिती जी आहे तर ती इथे तुम्हाला पाहायला मिळते. तर या व्यक्तीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला, म्हणजे ती अगदी त्याच्यामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये असतानाच तिला तिच्या भावंडांच्या विषयी तिथे काही दुःख तयार झाले. दुःख तयार झालं म्हणजे भावंड तिच्या जीवनातून निघून गेली, निधन पावली, आणि तो ऍक्सिडेंटल जो काही भाग होता तो त्या भावांच्या जीवनामध्ये तिथे घडला. का घडला, त्याचं कारण काय आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर आता तिथे मी पहिला तुम्हाला वृश्चिकेचा नियम सांगितला की वृश्चिकेमध्ये अशा पद्धतीची गोष्ट जर असेल, म्हणजे वृश्चिक लग्न असेल किंवा मेष लग्न असेल, मेष राशी असेल, वृश्चिक राशी असेल, तर अशा लोकांना तिथे भावंडांच्या विषयीची चिंता, दुःख किंवा काही ज्या अशा काही दुःखद गोष्टी आहेत तर त्यांचा सामना तिथे त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी करावा लागतो. हे ज्या वेळेला तुम्ही एक 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 पत्रिका पाहाल आणि तुम्ही ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला तिथे विचाराल, त्याला बोलतं कराल, त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी कळतील, तुम्हाला त्याचे अनुभव येतील. आणि त्यामध्ये तिथे मंगळ जो आहे, हा मंगळ त्या वृश्चिक राशीला पाहतोय, म्हणजे लग्न स्थानाला पाहतोय. त्यानंतर तिथे
पराक्रम स्थानाचा कारक ग्रह कोण आहे तिथे, तर पराक्रम स्थानामध्ये येणारी राशी जी आहे ती मकर राशी आहे आणि त्या मकर राशीचा कारक ग्रह जो आहे, हा मकर राशीचा कारक ग्रह कुठे आहे तर तिथे शनी हा मंगळाच्या सोबत सिंह राशीमध्ये आहे. बघा, शनी हा मंगळाच्या सोबत सिंह राशीमध्ये आहे, दशम स्थानामध्ये. आपण पत्रिका जेव्हा पाहिली त्यावेळेला आपण काय विचार केला की अरे वा, पत्रिकेमध्ये खूप चांगली स्थिती आहे, पण ती ह्या वैयक्तिक व्यक्तीसाठी आहे, म्हणजे ह्या वैयक्तिक पर्सनॅलिटीसाठी आहे. ही व्यक्ती जी आहे हिच्यासाठी ही युती चांगली आहे, पण त्याच्यामध्ये तिच्या भावंडांच्या बाबतीमध्ये त्याच्यात काय लिहिलेलं आहे हे तिथे आपल्याला तिथे दिसून येतं की बाबा एका काही ऍक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये तिला त्या दोन भावंडांच्या विषयी तिथे दुःख आलं आणि ती दोन भाऊ तिच्यापासून दूर निघून गेले. अशा पद्धतीचा जो काही भाग आहे तो त्या व्यक्तीच्या जीवनात घडला. आता त्यानंतर तिच्या जीवनामध्ये हा भाग घडल्याच्या नंतर व्यक्तीला एक भय आणि भीती जी आहे ना, ती भीती कायमस्वरूपी मनात राहते, किंवा एक आपल्यापासून लोक दूर जाण्याची जी काही भीती आहे ना, ती लोक दूर जाण्याची भीती कायमस्वरूपी मनामध्ये राहते. जेव्हा लहानपणी माणूस असं काही पाहतो, असं दुःख पाहतो, तर त्यावेळेला तो एक तर खूप स्ट्रॉंग बनतो, खूप रिजिड बनतो, नाहीतर तो त्यामध्ये कधी कधी त्या ट्रॉमामध्ये राहतो की माझ्यापासून लोक दूर जातात. आता इथे जर आपण पाहिलं तर ही व्यक्ती तशी स्ट्रॉंग आहेच, त्या बाबतीत प्रश्नच नाही, ही व्यक्ती स्ट्रॉंग आहे. म्हणजे अगदी तिथे चार पुरुष जरी ह्या व्यक्तीसमोर तिथे धतिंगण आले तिथे, तरी सुद्धा ही त्यांना धुलाई करून टाकेल, अशा पद्धतीची झाशीची राणी आहे. आणि स्त्रियांनी तसंच असलं पाहिजे. तर त्यामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर तिच्या पत्रिकेमध्ये तिथे चंद्र हा अष्टम स्थानामध्ये आणि मिथुन राशीत आहे. आता मिथुन राशी काय दर्शवते, तर मिथुन राशी ज्या ज्या गोष्टी दर्शवते ते त्यांच्यापैकी एक गोष्ट अशी आहे की मिथुन राशी तिथे पराक्रम स्थानामध्ये भावंडांच्या स्थानामध्ये येणारी कालपुरुषाच्या कुंडलीतली राशी आहे, बरोबर. आणि तिथे तिचा चंद्र आहे. तर तिचं मन जे आहे ना, तर त्या बाबतीमध्ये कुठेतरी हळवं झालेलं आहे की आपल्या जीवनामध्ये तिथे भावंडांच्या विषयी अशी काही जी दुःख तयार झाली, तर त्या तिथे तिचं मन हळवं झालेलं आहे. थोडंसं एक तिच्या मनामध्ये ट्रॉमा फोबिया असा बसलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये लग्नेश शनियुक्त असल्यामुळे तो जो भाग आहे तो तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी घर करून राहिलेला आहे. आजही त्या गोष्टींची तिला आठवण झाली की ती एकदम कासावीस होऊन जाते. ती म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम असं घाबरगुबर होऊन जातो ना माणूस, तसं होऊन जाते ती. कारण त्याच्यामध्ये एवढी तिथे हिंमतवान असणारी व्यक्ती आहे, पण ती हिंमतवान असणारी व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये कधी कधी अशी घाबरून जाते. मग हा जो काही प्रसंग आहे तर हा प्रसंग काही काळापुरता का होईना पण तो येतो असा, आणि त्याच्यानंतर ती तिथे घाबरून जाते. त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे तर तिथे चंद्रग्रह आहे. आणि त्यामध्ये असा प्रसंग तिच्यावरती येण्याचं कारण जे आहे तर पराक्रम स्थानाचा स्वामी शनी मंगळयुक्त, बघा, पराक्रम स्थानाचा स्वामी शनी मंगळयुक्त सिंह राशीमध्ये आहे. कुठे आहे तर सिंह राशीमध्ये आहे. पण ज्या वेळेला आपण तिथे सिंह राशी पाहतो, बघा, आपण जेव्हा सिंह राशी पाहतो तर सिंह राशी म्हणजे काय आहे, तर सिंह राशी म्हणजे काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये येणारी पंचम स्थानातली राशी. मंगळ भावंडांचा कारक आहे, त्यानंतर तिथे सिंह राशी ही काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानात येते. जेव्हा ही राशी पंचम स्थानामध्ये येते त्यावेळेला तिथे आपण संतती पाहतो, किंवा त्यामध्ये सूर्याची राशी असल्यामुळे आपण तिथे वंश पाहतो, बरोबर आहे, वंशवृद्धी पाहतो. मग आता तिथे शनी मंगळाची युती काय सांगते, तर शनी मंगळाची युती अकस्मात येणारी संकट सांगते. शनी मंगळाची युती जीवनामध्ये अकस्मात येणारी संकट सांगते, आणि ते संकट हिच्या जीवनामध्ये अकस्मात आलं, भावंडांच्या अपघाताच्या माध्यमातून आलं, आणि त्यामध्ये ही व्यक्ती पूर्णपणे हादरून गेली. आणि त्यामध्ये काय झालं की सिंह राशी जी वंशाची कारक राशी आहे, सूर्य जो वंशाचा कारक आहे, आणि त्यामध्ये ही सिंह राशी जी आहे ती वंशाची कारक राशी आहे. ह्या वंशाच्या कारक राशीवरती तिथे आघात झाला, आणि त्यामध्ये हिच्या दोनही भावंडांच्या नंतर ही एकमेव स्त्री त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या घराण्यामध्ये उरली. वडिलांनी त्यानंतर म्हणजे तिथे साहजिक आहे, असं झाल्याच्या नंतर कुठल्याही वडिलांची मानसिक स्थिती, कुठल्याही आईची मानसिक स्थिती स्ट्रॉंग राहणारच नाही. पण या व्यक्तीच्या नशिबातच ते आहे की तिथे कुणाचाही आधार न घेता स्वतःच उभं राहणं, आणि त्यानंतर स्वतःच उभं राहून त्यामध्ये तिथे डोंगर चढायला लागणं, हा जो काही भाग आहे तो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिथे दर्शवला जातो.
आणि त्याचं कारण ही दशम स्थानातली शनी मंगळाची युती, आणि त्या शनी मंगळाच्या युतीमुळे संकट आलं देखील, आणि त्याच शनी मंगळाच्या युतीमुळे ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पुन्हा उभी राहिली देखील. आई वडिलांचं जे काही दुःख आहे, तर आई वडिलांनी असं काही हिला म्हणजे अगदी असं टाकून दिलं किंवा काही हिच्याकडे लक्ष दिलं नाही असं नाही, पण हिने स्वतः त्याच्यामध्ये त्यांची मनस्थिती समजून घेतली की असं झाल्याच्या नंतर तिथे कोणत्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांना ट्रीट केलं पाहिजे, आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, काय अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजेत, अशा सगळ्या प्रकारचा भाग जो आहे तो तिथून त्यांनी अभ्यासला. आणि ती व्यक्ती स्वतः करिअरच्या माध्यमातून तिथं उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागली. आणि जेव्हा ही व्यक्ती करिअरच्या माध्यमातून उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागली, त्यावेळेला ही व्यक्ती दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जसं गद्रे तुम्ही म्हणालात तर ही एमपीएससी तिने क्रॅक केली. आणि एमपीएससी क्रॅक केल्याच्या नंतर ही पोलीस खात्यामध्ये, म्हणजे ते एक प्रकारचं नागरिक संरक्षण खातंच आहे, त्याच्यामध्ये ती तिथे कार्यरत झाली. अशी ह्या व्यक्तीची तिथे कथा आहे. आणि त्याच्यानंतर तिथे पुढचा जो प्रवास आहे तो तर आणखीन त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्टिंग आहे, चांगला आहे, जबरदस्त आहे, असा आहे. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात माणसाच्या जीवनामध्ये, तर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, आता जर आपण पाहिलं तर तिथे हिच्या पंचम स्थानामध्ये केतू आहे. म्हणजे जे शालेय जीवनातलं शिक्षण होतं किंवा कॉलेजच्या जीवनातलं काही शिक्षण होतं 12वी वगैरे पर्यंतचं, तर ते ओके, तिथपर्यंत थोडेसे अडथळे वगैरे असतील, सगळं असेल. त्यानंतर हिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी दोन पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तिथे नोकरी केली असेल किंवा आणखीन काही गोष्टी केल्या. पण त्यामध्ये तिथे ती नोकरी करत असताना आपला अभ्यास आपला अभ्यास आणि आपलं टार्गेट जे आहे याच्यामधून ती व्यक्ती कधीही तिथे स्वतःचं मन तिने ढळू दिलं नाही. कारण तिला माहिती होतं की माझ्या नंतर माझ्या आई वडिलांसाठी कोणीच नाही. आणि एक जो तिच्या जीवनामध्ये इन्सिडेंट घडून गेला, तर तिला त्याचीच नेहमी भीती वाटत राहायची की मला पण बाबतीमध्ये माझ्या भावंडांसारखंच झालं तर. आणि तो प्रसंग आणि ती गोष्ट तिला नेहमी तिच्या मनाला भीतीदायक प्रसंग म्हणून तिला नेहमी हे करत राहायचं की बाबा असं माझ्या बाबतीत कधी होऊ नये. अन्यथा ही व्यक्ती प्रचंड धाडसी आणि एकदम बेधडक अशा पद्धतीची आहे. आणि त्यामध्ये तिने जेव्हा उच्च शिक्षण घेतल्याच्या नंतर दुसऱ्या अटेम्प्टला ती त्याच्यानंतर एमपीएससी क्रॅक केली. दुसऱ्या अटेम्प्टला ती व्यक्ती तिथे पासआउट झाली. त्यानंतर ती पोलीस खात्यामध्ये भरती झाली आणि पोलीस खात्यात भरती होऊन ही व्यक्ती त्याच्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत झाली. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर ह्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये अम्बिशन्स ज्या आहेत किंवा तिची ज्या महत्वाकांक्षा ज्या आहेत, त्या महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या प्रचंड मोठ्या आहेत. शनी मंगळ हा जो दशम स्थानामध्ये तिथे आहे, तर शनी हा सुद्धा दशम स्थानामध्ये बलवान असतो आणि मंगळ हा सुद्धा दशम स्थानामध्ये बलवान असतो. पण दोन्ही ग्रह जर एकत्र दशम स्थानामध्ये असतील तर ते आपापली बलवत्ता तर दाखवणार. म्हणजे जसं त्यांनी पहिला प्रयत्न केला एमपीएससी क्रॅक करण्याचा, त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश आलं. म्हणजे पहिल्या वेळेला असं आपण म्हणायला हरकत नाही की ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या आपण दशम स्थानावरून पाहतो, तर त्याच्यामध्ये तिथे पहिल्या वेळेला शनीने त्यांना अनुभव दिला किंवा शनीने त्यांना तिथे लगाम खेचली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंगळाने व्यवस्थित उडी मारली, शनीने प्लॅनिंग करून दिलं, अनुभव दिला, आणि त्यानंतर ती व्यक्ती त्याच्यामध्ये पासआउट झाली आणि त्याच्या करिअरमध्ये रुजू झाली. आता जेव्हा करिअरची पुढची वाटचाल सुरू होते, तर त्यावेळेला तिथे आपल्याला कळतंय की वृश्चिक लग्न आहे, म्हणजे व्यक्ती काही त्याच्यामध्ये अशी लेचीपेची नाहीये, प्रत्येक परिस्थितीला तोंड देणारी आहे. तरी सुद्धा तिच्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना त्या दुःखातून बाहेर येण्याची जी काही मार्गिका आहे ती मिळतच नव्हती की कसं बाहेर यायचं या दुःखातून. आणि त्यानंतर ही व्यक्ती आपल्या आई वडिलांच्या त्या दुःखाला गुंजारत बसण्यापेक्षा, बघा मी काय म्हणतो नीट लक्ष द्या, पहिला जे तिला वाटत होतं की नाही आता भावंड नाहीये तर त्याच्यानंतर आई वडिलांसाठी मीच आहे आणि मीच त्यांच्यासाठी हे सगळं करून दाखवलं पाहिजे. पण ज्या वेळेला ही व्यक्ती तिथे पोलीस खात्यात रुजू झाली, त्यानंतर कर्तव्य श्रेष्ठ या तत्वावरती त्या व्यक्तीने पुढे जाऊन म्हणजे आपल्या आई वडिलांचं दुःख जे आहे, आई वडिलांची काळजी वगैरे घेणं सगळं आहे, त्याच्यामध्ये आई वडिलांचं जे काही दुःख आहे ते कुरवाळत न बसता तिथे आपल्या करिअरला आणि आपल्या महत्वाकांक्षांना तिने
व्यवस्थित बळ दिलं आणि पुढे जाण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला. मग अशा ह्याच्यामध्ये तिथे वृश्चिक लग्नाची व्यक्ती आहे ती, आणि त्यामध्ये लग्नेश जो आहे तो सिंह राशीमध्ये आहे. अशा वेळेला माणसाची एक अपेक्षा असते की मला सन्मान मिळावा, मला मान मिळावं, मी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं मला अप्रिसिएशन मिळावं, मला त्याच्यामध्ये कुणीतरी कौतुकाची थाप द्यावी, मला कुणीतरी त्यामध्ये कौतुकाचे चार शब्द बोलावेत, कुणीतरी माझे आभार मानावेत, अशा पद्धतीची माणसाची मानसिकता असते. परंतु त्यामध्ये ज्या वेळेला शनी महाराजांसारखा ग्रह तिथे त्या लग्नेशाच्या सोबत असेल आणि तोही त्या सिंह राशीमध्ये असेल, तर व्यक्तीच्या पासून अपमान कुठेही दूर जाणार नाही, तो सावली सारखा त्याच्या सोबत फिरत राहील. व्यक्तीने काहीही केलं तरी सुद्धा तिथे तिची जी काही एक इच्छा आहे की मला सन्मान मिळावा, त्या सन्मानापासून अनेकदा व्यक्ती आतापर्यंत त्या वयाच्या 47 वर्षाच्या पर्यंत ती व्यक्ती तिथे झुंजतच राहिलेली आहे की अनेकदा सन्मान मिळाला, पण काही वेळेला तिथे सन्मान जो आहे तो असा दूर निघून गेला की आपण तो सन्मान डिझर्व करतो, आपण ज्या गोष्टी डिझर्व करतो त्या गोष्टी आपल्याला जेव्हा मिळत नाहीत आणि त्याच आपल्या सोबतच्या लोकांना ज्यांची काहीही कुवत नसते, अशा वेळेला त्यांना त्या गोष्टी तिथे मिळतात. त्यावेळेला मात्र माणसाची जी काही अवस्था होते आणि त्यानंतर तो मनुष्य जो आहे तो थोडासा उग्र तरी होतो, नाहीतर तो नैराश्यामध्ये तरी जातो. पण ही व्यक्ती नैराश्यामध्ये न जाता ही व्यक्ती जी आहे ही त्याच्यामध्ये अति प्रचंड प्रमाणात उग्र होत गेली. आणि मग ह्या व्यक्तीने आपला जीवनाचा जो काही एक आलेख आहे तो आलेख किंवा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन चेंज केला की आता फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आपल्यासाठीच आपण जगावं, अशा पद्धतीचा. आणि त्यानंतरच्या जीवनाचा जो काही भाग आहे तो वेगळ्या पद्धतीने मग तिथे घडत गेला, असा आहे. आता त्या पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे शनी मंगळाची जी काही युती आहे, ही शनी मंगळाची युती तिथे दशम स्थानामध्ये, पण जेव्हा शनी मंगळाची युती दशम स्थानामध्ये असते त्यावेळेला एक म्यान में दो तलवारें नहीं रह सकती, हा नियम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, आणि ज्या वेळेला एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत, तर तिथे शनी मंगळाची युती जी आहे ही माणसाला कुठे नेईल आणि कुठपर्यंत आणून ठेवेल काही सांगू शकत नाही. आता जेव्हा ह्या व्यक्तीचं प्रमोशन, म्हणजे आता साधारणतः या 47-48व्या वर्षी ज्या वेळेला ती व्यक्ती भरती झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते प्रमोशनची जी काही इच्छा असते, पुढे जाण्याची जी काही इच्छा असते, परत परीक्षा देऊन किंवा आणखीन काही गोष्टी करून त्यांना जे काही पुढे जाण्याची इच्छा असते, तर त्याच्याकरता त्या व्यक्तीने प्रयत्न करायला सुरुवात केली, परंतु त्यामध्ये त्या व्यक्तीला यश प्राप्त झालं नाही. पुन्हा एकदा तिथे त्या स्पर्धेमध्ये शनी महाराजांनी या व्यक्तीला मागेच आणलं. आणि दुसरं म्हणजे प्रमोशनची इच्छा आणि त्याच्यासाठी लढण्याची इच्छा देणारा ग्रह कोणता आहे, तर त्याच्यासाठी लढण्याची इच्छा देणारा ग्रह आहे मंगळ. राशी आहे सिंह, आणि त्यानंतर ह्या व्यक्तीचं स्वतःचं लग्न जे आहे हे वृश्चिक आहे. म्हणजे मला हे हस्तगत करायचंच आहे, मला हे मिळवायचंच आहे, मला हे पाहिजेच, अशा प्रकारची जी काही गोष्ट आहे ती भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये तिथे रुजू झाली. परंतु तिथे मंगळाने चतुर्थ दृष्टीने लग्नाला पाहून फळ सुद्धा प्रदान केलं, पण शनी महाराजांनी इथे सुद्धा या व्यक्तीला तिथे त्या सप्तम स्थानामधल्या सूर्यावर दृष्टी ठेवून प्रमोशन पासून वंचित ठेवलं. मग ज्या वेळेला सूर्यासारखा ग्रह, मंगळ हा सेनापती आहे, मंगळ ज्या वेळेला तिथे सेनापती म्हणून कितीही युद्ध करण्याची भूमिका घेईल, तिथे कितीही रणांगणामध्ये रक्त सांडवेल, कितीही रणांगणामध्ये तो पराक्रम शौर्य गाजवेल, परंतु शेवटी विजयाचा जो जिरेटोपा आहे तो त्याच्यामध्ये कुणाच्या डोक्यावरती येतो, विजयाचा मुकुट जो आहे हा केवळ आणि केवळ सूर्य देवाच्याच मुकुटावरती येतो. मग आता हा जो विजयाचा मुकुट आहे हा सूर्यदेवाच्या मस्तकावरती येण्यापासून थांबवण्याचं काम जे आहे ते केलं शनी महाराजांनी आपल्या 10व्या दृष्टीने. पण ते कधीच त्याला मिळू देणार नाहीत का, तर असं नाहीये, ते त्याला मिळवून देतील. परंतु त्यांचा तिथे एक गणिताचा भाग असा आहे शनी महाराजांचा की जोपर्यंत तुम्ही शनी महाराजांच्या दृष्टिकोनातून आणि परिपक्व होत नाही किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत तुम्ही तिथे त्या अनुभवासाठी परिपक्व होत नाही, त्या स्थितीसाठी परिपक्व होत नाही, तो अनुभव तुमच्याकडे येत नाही, ते ज्ञान तुमच्याकडे येत नाही, ती कुवत, ती क्षमता तुमच्याकडे येत नाही, तोपर्यंत शनी महाराज ते तुम्हाला मिळू देत नाहीत. दात पडले तरी चालतील,
पण शनी महाराज तिथे दात असताना कधी चणे देणार नाहीत, आणि जर दिलेच तर दात खिळखिळे झाल्यावरती चणे देतील. आणि तो काही एक थोडासा छोटासा कालावधी असेल, त्याच्यामध्ये सुद्धा त्या पडलेल्या दाताने सुद्धा मनुष्य असे चणे चावून खाईल की बस ते कधीच कोणी खाल्ले नसतील. हे शनी महाराजांचं एक गणित आहे. म्हणजे तिथे शनी देताना माणसाला अशा पद्धतीने देतो की त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा पुरेपूर वापर तो कमीत कमी काळामध्ये करू शकतो. पण तिथे जर माणसाचा मार्ग चुकला तर मग मात्र शनी आणि मंगळाची युती तिथे त्याला शासन करण्याकरता उपलब्ध आहेच. आणि त्या जेव्हा शनीची दृष्टी सूर्यावरती असते किंवा शनी आणि सूर्याची युती असते, त्यावेळेला तिथे माणसाला पुढे जाण्याकरता, प्रमोशन मिळण्याकरता, बढती होण्याकरता तिथे खूप खस्ता खाव्या लागतात. आणि अशा प्रकारचा जो काही भाग एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये येतो, तर तिथे कोण कोण लोक कसे कसे कारणीभूत होऊ शकतात याचा जर आपण तिथे विचार केला तर लक्षात घ्या की दशम स्थान हे कुणाचं आहे, तर दशम स्थान जे आहे ते दशम स्थान पूर्णपणे त्यामध्ये आपल्या वरिष्ठांचं स्थान असतं. आता ह्या वरिष्ठांच्या स्थानामध्ये तिथे कोणता ग्रह आहे, तर वरिष्ठांच्या स्थानामध्ये तिथे असणारा ग्रह जो आहे तो तिथे मंगळ आणि शनी आहे. आणि त्यानंतर तिथे सिंह राशी आहे. म्हणजे सिनियरला सिनियर समजलंच पाहिजे. जर आपण सिनियरला न जुमानता आपण आपला पराक्रम दाखवायला गेलो किंवा पोलीस खात्यासारख्या अतिशय संवेदनशील खात्यामध्ये काम करत असताना तिथे आपण आपल्या मर्जीने काही पावलं उचलण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचे परिणाम हे आपल्या करिअरसाठी तिथे लाभदायक ठरत नाहीत. आणि त्याचा परिणाम जो आहे तो या व्यक्तीला बऱ्याचदा भोगावा लागला. साधारणपणे आतापर्यंत 2 वेळेला त्यांना सस्पेन्शन पाहावं लागलेलं आहे. जे त्यांच्या रेकॉर्डसाठी खराब आहे असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांच्या फ्युचर रेकॉर्डसाठी ते खराब आहे. म्हणजे त्यांच्या होणारं प्रमोशन म्हणा किंवा आणखीन काही या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा परिणाम होऊ शकतो. पण त्याच कारणामुळे तिथे जेव्हा दशमामध्ये शनी मंगळाची युती असते, जेव्हा दशमामध्ये शनी मंगळाची युती असते तर ते मंगळ जो आहे हा तिथे एकटा असेल ना, तर तो आपला पराक्रम गाजवून तिथे विजय प्राप्त करू शकलाही असता. पण ज्या वेळेला तिथे शनी महाराज सोबत आहेत त्यावेळेला त्या मंगळाला नेहमी नियम आणि कायदा या दोन्ही गोष्टी ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये तिथे कसूर करून चालत नाही. या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना तिथे कुठल्याही तऱ्हेचं कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. मंगळाचा स्वभाव असा आहे की मला नियम तोडायचे आहेत. नियम बनवणारा मंगळ आहे सॉरी, नियम बनवणारा जो आहे तो शनी आहे आणि नियम तोडणारा जो आहे तो त्याच्यामध्ये मंगळ आहे. पण ज्या वेळेला नियम बनवणारा शनी आहे कारण तो कायद्याचा कारक आहे, सूर्य नियम बनवणारा आहे कारण तो राज्यकर्ता आहे, आणि मंगळ जो आहे हा नियम तोडणारा पण आहे आणि नियमांचं पालन करायला लावणारा पोलीस खात्यातला मनुष्य सुद्धा आहे किंवा एखाद्या डिफेन्स सर्व्हिस मधला मनुष्य सुद्धा आहे, नियमांचं पालन करायला लावणारा. मग त्यावेळेला मंगळाला जेव्हा नियम तोडायचे असतात तर त्यावेळेला तिथे शनी महाराजांसारखा ग्रह तिथे सोबत असेल तर अशा वेळेला कुठल्याही प्रकारे जातकाला तिथे आपली मनमानी करून चालत नाही. आपल्याला हवं तसं वागून चालत नाही. आणि जर जातक तिथे आपल्याला हवं तसं वागला तर अशा वेळेला जातकाला तिथे नियमबाह्य वर्तन म्हणून काही वेळेला तिथे कारवाईचं जे काही बडगा आहे तो कारवाईचा बडगा तिथे सहन करावा लागतो. आता इथे नोकरीमध्ये अशी दोनदा जे काही प्रसंग आले तर ते प्रसंग कशामुळे आले आणि का आले, कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे षष्ठ स्थानामध्ये असणारी राशी कोणती आहे, तर षष्ठ स्थानामध्ये असणारी राशी आहे मेष राशी. आणि मेष राशीचा स्वामी कोण, तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे कुठे, तर तो सिंह राशीमध्ये आहे. म्हणजे मीच मोठा अशा प्रकारे जी काही व्यक्तीची एक मानसिकता आहे, बघा मीच मोठा अशा प्रकारे जी काही व्यक्तीची एक मानसिकता आहे, तर त्या वेळेला तिथे व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये जो फरक पडतो, जी काही त्यांची एक मानसिकता तयार होते की माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही, मी करेन ते पूर्व दिशा, अशा पद्धतीने व्यक्तीला तिथे पुढे जायला इच्छा होते. परंतु जर तिथे शनी महाराजांसारखा ग्रह त्याच मंगळाच्या सोबत असेल आणि त्याच सन्मान देणाऱ्या सिंह राशीमध्ये देखील असेल तर त्या मंगळाला देखील त्याची मनमानी करता येत नाही आणि त्या सिंह राशीला देखील तिथे यथोचित मान सन्मान प्राप्त करता येत नाही. आता यथोचित मान सन्मान प्राप्त करणाऱ्या राशीमध्ये जरी शनी महाराज तिथे असतील तरी सुद्धा
दुसरा एक भाग म्हणजे त्याने आणखीन एक लगाम आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे की त्याच शनीने 10वी दृष्टी जी आहे ती 10वी दृष्टी तिथे व्ययस्थानामध्ये आपला 10वी दृष्टी सप्तम स्थानावर असणाऱ्या सूर्यावरती ठेवलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे व्यक्ती स्वतः वरिष्ठ किंवा स्वतःला बॉस समजून तिथे पुढे जाण्याचा प्रचंड प्रयत्न करते, पण शेवटी अडवणूक करणारा सुद्धा बॉसच आहे. कारण तिथे सुद्धा आपल्याला दशमस्थान पाहिलं पाहिजे. सिनियर म्हणजे तिथे दशमस्थान, वरिष्ठ म्हणजे दशमस्थान, आणि तिथे दशमस्थानामध्ये दोनही प्रकारचे लोक, तीनही प्रकारचे लोक ह्या व्यक्तीला तिथे भेटतील. कसे तीनही प्रकारचे लोक भेटतील? तर ज्या वेळेला तिथे सिंह राशी आहे, तर सिंह राशी सारखे नियमाने चालणारे, मानामध्ये असणारे आणि काटेकोरपणे नियमांचं पालन करणारे लोक भेटतील. त्यानंतर मंगळासारखे कडक शिस्तीचे आणि दिलेले नियम पालन करून घेणारे लोक भेटतील. सिनियर्स, मी सिनियर्स बद्दल बोलतोय. त्यानंतर तिथे दशम स्थानामध्ये शनी महाराज आहेत. तर या गोष्टींचं पालन न केल्यामुळे तुम्हाला सरळ तिथे कायद्याच्या तोंडी देण्याचं काम जे आहे, आपण म्हणतो ना तोफेच्या तोंडी देणं, तसं कायद्याच्या तोंडी देण्याचं काम जे आहे ते शनी महाराज करतील. तुला जर हे नियम पालन करायचे नसतील तर कायद्याच्या समोर जाऊन उभं राहा. अशा पद्धतीचं जे वर्तन आहे ते ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिथे घडलेलं आहे. आणि त्यामुळे ही व्यक्ती प्रचंड त्रासामध्ये, प्रचंड परेशानीमध्ये आहे. त्यानंतर आणखीन नोकरीमध्ये जेव्हा गणित चुकतात, बघा नोकरी म्हणतोय मी, जरी सरकारी असली तरी सुद्धा ती नोकरीच आहे, जरी तुम्ही अधिकारी असलात तरी सुद्धा ती नोकरीच आहे. आणि त्या नोकरीमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो तर ही जी नोकरी आहे ही नोकरी आपण षष्ठ स्थानावरून जशी पाहतो तशी आपण कुठून पाहतो? कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येणाऱ्या राशीमधून, कन्या राशीमध्ये. जी कन्या राशी कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये येते, तिथे सुद्धा राहू आहे. मग ज्या वेळेला ही व्यक्ती आपल्या प्रगतीची गणितं आखत असेल किंवा मला आता कशा प्रकारे पुढे जायचंय, मला एखादा नियम जेव्हा मनुष्य मोडण्याचा प्रयत्न करतो तर तो केवळ आणि केवळ त्यामध्ये कधी कधी आपल्या सक्सेससाठी नसतो. म्हणजे त्या व्यक्तीचं जे म्हणणं आहे ते असं आहे की केवळ मी नियम माझ्या सक्सेससाठी मोडले नाहीत, तर नियम जे आहेत हे बऱ्याचदा मला लोकहिताचे वाटले म्हणून मी नियम मोडले, परंतु तरी सुद्धा मला तिथे कायद्याचं तोंड हे पाहावंच लागलं. मला माझ्याच लोकांनी तिथे सपोर्ट केला नाही. आता त्यांच्याच लोकांनी सपोर्ट म्हणजे त्यांचे कोणी ज्युनियर्स असतील तर त्यांनी तिथे का सपोर्ट केला नाही? कारण त्याच्यामध्ये त्या ऍक्शन्स करताना, मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ऍक्शन्स करताना, तुम्ही एखादी गोष्ट निर्णय घेताना तिथे तुम्हाला कोणी अडवलं नसेल किंवा तुम्हाला कोणी शहाणपणाचा सल्लाही दिला नसेल, परंतु तिथे तुम्हाला मिसगाईड करण्याचं जे काम आहे ते मिसगाईड करण्याचं काम झालं असेल. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याचदा जेव्हा 2 वेळेला माझ्यावरती असा प्रसंग आला त्यावेळेला तिथे मला मिसगाईड करण्याचंच काम झालेलं आहे. आणि त्यावेळेला तिथे कन्या राशीचा जो राहू आहे, कन्या राशीचा राहू तिथे कार्यरत होतो, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तो कन्या राशीचा राहू हा माणसाला नेहमी चुकीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून राहूच्या बाबतीमध्ये तुम्हाला पत्रिका पाहताना, विचार करताना खूप व्यवस्थितपणे विचार केला पाहिजे. तुम्ही असंच त्या राहूला तिथे तो लाभात आहे म्हणून त्याच्याकडे तिथे निग्लेजन्सच्या दृष्टिकोनातून बघाल तर चालणार नाही, कारण तो तिथे कन्या राशी अक्वायर करून बसलेला आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी कन्या राशी तिथे धरलेली आहे तर त्या कन्या राशीमध्ये त्याच चालणार आहे. ती कन्या राशी जे जे त्याला देणार आहे त्या माध्यमातून त्याने तिथे पाय पसरलेले आहेत. मग आता ही कन्या राशी नोकरी दाखवते, ही कन्या राशी कलिग्स दाखवते, ही कन्या राशी आपले ज्युनियर्स दाखवते. जसं दशम स्थान सिनियर दाखवते, मकर राशी सिनियर दाखवते, तसं षष्ठ स्थान आणि कन्या राशी हे आपले ज्युनियर्स दाखवते. मग त्यावेळेला तिथे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांना तेवढंस सपोर्ट जो आहे किंवा योग्य मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळे आता ह्या व्यक्तीचा विश्वास जो आहे हा विश्वास कोणावरही बसलेला नाही. मग हे काम कुणी करून दिलं? केवळ त्या राहूने केलं का? राहूने मिसगाईड करण्याचं काम केलं, पण आता ती ज्या व्यक्तीची मानसिकता तयार झालेली आहे की मला आता कुणावरही विश्वास नाही, याच्या मागचं जे कारण आहे तो लग्नेश शनियुक्त. लग्नेश जेव्हा शनियुक्त असेल किंवा लग्नी शनी असेल, शनीचं लग्न असेल, शनीची राशी असेल, अशा वेळेला तिथे कालांतराने माणसाला असे असे अनुभव येत जातात की त्याला वाटतं की बस आता एकला चलो रे, आता आपल्याला एकट्याने चालायचं आहे आणि कुठेही कुठल्याही
गोष्टीवरती विश्वास न ठेवता आपल्याला पुढे जायचं. ताकही फुंकून प्यायचं आहे. चहा तर आपण फुंकून पितोच, पण आता ताकही फुंकून प्यायचं आहे. अशा पद्धतीची जी काही मानसिकता आहे ती तिथं तयार होते. आता आपण तिथे विचार करू की ज्या वेळेला तिथे सप्तम स्थानामध्ये सूर्य आहे, सप्तम स्थानामध्ये बुध आहे आणि त्यावरती तिथे शनीची दृष्टी आहे. तर जसं मगाशी कुलकर्णी साहेब म्हणाले की ह्या व्यक्तीने जिथे आपला जोडीदार निवडला असेल तर तो सुद्धा प्युअर प्लॅनिंगनेच निवडला असेल. अगदी खरंय, प्युअर प्लॅनिंगनी जोडीदार निवडला. जोडीदाराला ज्या ज्या काही सक्त ताकिदी द्यायच्या होत्या त्या सक्त ताकिदी त्यांनी त्याला दिल्या आणि त्याच्यानंतर त्याला तिथे आपल्या जीवनामध्ये रुजू करून घेतलं, मी असंच म्हणेन. कारण पत्रिका व्यक्ती व्हेरी मच प्रॅक्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीने आपल्या पतीला आपल्या जीवनामध्ये तिथं रुजू करून घेतलं की बाबा आपण एकत्र राहू शकतो किंवा आपण विवाह करू शकतो, पुढचं जीवन आपण एकत्र व्यतीत करू शकतो. आणि तोही मनुष्य इतका आज्ञाधारक आहे. आता शेवटी आज्ञा पाळायलाच लागणार आहे. जेव्हा शनी आणि मंगळ असे दोन दिग्गज जेव्हा समोर असतील त्यावेळेला आज्ञा न पाळून सांगतो कोणाला. पण त्याला तिथे आज्ञेचं पालन जे आहे त्या आज्ञेचं पालन करावंच लागतं. आणि त्यामध्ये तिथे तो मनुष्य सज्जन पण आहे आणि कुठल्याही तऱ्हेने त्यामध्ये म्हणजे ह्या जातकाच्या शब्दाच्या बाहेर जाणार असंही आहे. म्हणजे जेवढा वेळ आम्ही बोलत होतो तेवढ्या वेळामध्ये त्यांनी केवळ आणि केवळ 15 मिनिटाचं वक्तव्य केलं आणि ते पण अतिशय शांतपणे, अतिशय सुज्ञपणे. कुठलाही शब्द इकडचा तिकडे नाही. बोलताना त्यामध्ये शांतपणा, संतपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडखळणं नाही, शुद्ध वाणी. आणि ह्या व्यक्तीचं जे बोलणं आहे ते अतिशय कठोर, कणखर, अनुभव सिद्ध आणि दुसऱ्यावरती अंमलबजावणी करणार आहे. म्हणजे असा जो जोडीदार तिथे मिळालेला आहे, म्हणजे विवाह झाला नाही का? विवाह झाला, मुलंही आहेत, मुलंही आहेत. मग तिथे जी संतती आहे त्याच्यामध्ये जरी पंचमामध्ये केतू असला तरी तिथे संतती आहे व्यक्तीला. 2 मुलं आहेत, आलं लक्षात? कारण इथे संततीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सूर्य जो आहे हा वंशाचा कारक आहे आणि त्यामध्ये तिच्या मिस्टरांच्या पत्रिकेमध्ये मंगळ, गुरु आणि सूर्य असे तीनही ग्रह जे आहेत ते एकत्र आहेत. त्यामध्ये त्यांच्या पत्रिकेमुळे तिथे त्यांना एक पुरुष संतती म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. म्हणजे तिथे ते लोक समाधानी आहेत, सुखी आहेत, समाधानी असं आहे. मग अशा वेळेला तिथे जातकाच्या जीवनामध्ये जे येणारे घडणारे काही प्रसंग आहेत, हे येणारे घडणारे प्रसंग कशा प्रकारे येतात, कोणत्या ग्रहांमुळे येतात हे आपल्याला तिथे कळतं. आता तुम्हाला आणखीन काही याच्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही तिथे विचारू शकता. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जी आतापर्यंत पत्रिका व्यवस्थित वाचली त्याबद्दल तिथे तुमचे सगळ्यांचे अभिनंदन आणि तुमचे सगळ्यांचे आभार. म्हणजे मला असं वाटतं की आता जे जे काही मी तुम्हाला शिकवतोय ते तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकताय, लक्षपूर्वक शिकताय आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय आणि त्याच पद्धतीने तुम्ही पुढे जात जा. तशाच पद्धतीने अभ्यास करा. कारण तुम्ही ज्या वेळेला याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची महादशा आणि कुठल्याही तऱ्हेचं काहीतरी भलतसंत घेऊन याल, मी वारंवार याच्यासाठीच सांगतो की असलं नको नको ते काहीतरी तुम्ही या पत्रिका वाचनामध्ये घेऊन याल. तर आत्ता ती जी तुम्ही पत्रिका वाचलीत विदाऊट एनी महादशा, विदाऊट एनी स्पष्ट ग्रह, तशी पत्रिका तुम्ही वाचू शकणार नाही. कारण तुमचं मस्तक जे आहे ना ते भलतच फिरून जाईल. तुम्हाला वाटेल की आपल्या हातामध्ये एक नवीन टूल मिळालेला आहे, पण ते टूल बेकार आहे. ते टूल तुम्हाला कुठल्याही तऱ्हेने ऍडवायझेबल नाही. ते हत्यार तुमच्या ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला तिथे काही मिळवून देणार नाहीये. केवळ आणि केवळ या 12 राशी, 12 घरं आणि 9 ग्रह यांच्याच माध्यमातून तुम्हाला तिथे जसा एखादा चांगला संगीतकार हार्मोनियम आणि तबला यांच्यावरती संगीताचा स्वर्ग उभा करतो तसं तुम्हाला इथे पण ज्योतिषचा स्वर्ग उभा करायचा आहे. आणि तो स्वर्ग उभा करताना तुम्हाला ह्या 3 गोष्टीच तुम्हाला मदतनीस ठरणार आहेत.
त्याच्यापेक्षा चौथी गोष्ट जी आहे ही तुम्हाला मदतनीस ठरणार नाही. हे माझं वक्तव्य लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने पत्रिका वाचायला शिका. कधीही तुम्ही मागे पडणार नाही. तुम्हाला 10-15 पानं जी आहेत त्या पत्रिकेची ती चालण्याची गरज नाही. एकही पान इकडचं तिकडे करण्याची आवश्यकता कधीही लागणार नाही. एकदा का तुमचं ह्या चार्टवरती तुमची नजर फिरली आणि समोरच्या व्यक्तीवरती तुमची नजर फिरली की तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे हा चार्ट याचा आहे का, आणि जर याचा आहे तर तुम्ही धडाधड पत्रिका वाचायला लागाल, आणि याचा नाहीये तर तुम्ही तो करेक्ट कराल, ही माझी खात्री आहे. यालाच म्हणतात पत्रिका वाचन, हाऊ टू रीड हॉरोस्कोप. आणि हे तुम्ही जे शिकताय हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जर तुम्हाला खरोखर ज्योतिषामध्ये रस असेल, टाइमपास करायला येत असाल, तर तो तुमचा भाग आहे. त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. बोला तामसेकर साहेब, बोला. हा सर, या पत्रिकेमध्ये भाग्येश म्हणजे चंद्र हा अष्टमात आहे, त्यामुळं ही व्यक्ती CID वगैरे अशा ठिकाणी यश संपादन करू शकते. अधिक ही व्यक्ती, या व्यक्तीला कधी कुठेतरी कला येत असावी. आणि सप्तमेश अष्टमात म्हणजे शुक्र आहे ना अष्टमामध्ये, त्यामुळं एखाद्या स्त्रीकडनं किंवा सासरवाडीकडनं थोडासा जाच होऊ शकतो या व्यक्तीला. साहेब असं आहे हा, की या व्यक्तीला सासूरवाडीतली कुठली व्यक्ती त्रास देईल असं वाटतं तुम्हाला? नाही देऊ शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण स्त्री कारणीभूत ठरू शकेल ना एखादी. सासू तर सासूशी जमणं शक्यच नाही, दशमामध्ये मंगळ आहे. काय आता कसं आहे ना, एक सांगतो तुम्हाला. तुम्ही हा सर, तुम्ही सरकार पिक्चर बघितलाय? सरकार, राम गोपाल वर्माचा. बघितलं सर, बच्चन ना? हा, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, जिसके पास पावर है उसका रॉन्ग भी राइट होता है. समजे? आता इथं सासूबाईंची काय व्यथा. मी त्यांच्या श्रीमान जे आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला सांगितलं की किती वेळ बोलले, काय बोलले, कसं बोलले. आता सासूबाईला काय बाई विचारणार आहे का सासूबाईंना? जिसके पास पावर है उसका रॉन्ग भी राइट होता है. सर विचारू? हा बोला. आता आता हिचं सगळं आयुष्य तुम्ही सांगितलं तर फार एकंदरीत अस्थिर स्वरूपाचा त्रासदायक. आता हिला खरा आनंद, मग मनासाठी आनंद, फक्त मनासाठी म्हणते, कष्ट तर तिला ते करायचे आहेतच. हा. तर ते कुठल्या ग्रहाकडनं ही ते अपेक्षा करू शकते? चंद्र अष्टमात गेला, पण गुरु चंद्र शुक्र हे तर चांगले आहेत, तर तिकडनं तिला आनंद घेता येईल का? जीवनाचा आनंद आता ही कशी घेऊ शकेल? साहेब, जीवनाचा आनंद घेण्याकरता जर आपण पाहिलं तर आपण काय पाहतो, तर सुखस्थान पाहतो. बरोबर आहे. आपण सुखस्थान जर पाहिलं, म्हणजे चतुर्थ स्थान जर पाहिलं, तर सुखस्थान जे आहे, स्वतःचं सुखस्थान, चतुर्थ स्थान, हे शनीच्या राशीने युक्त आहे. आणि त्यानंतर शनी महाराज तिथे आहेत कुठे, तर सिंह राशीमध्ये, दशम स्थानामध्ये. म्हणजे हिचा आनंद जो आहे, हिचा आनंद हा कर्तव्यनिष्ठतेमध्ये आहे. हिचा आनंद कर्तव्यनिष्ठ असण्यामध्ये आहे, कर्तव्य पार पाडण्यामध्ये आहे, कर्तव्यांची पूर्तता करण्यामध्ये आहे, कर्तव्याला सजगपणे तिथे न्याय देण्यामध्ये आहे. आणि त्याच्यासोबत तिथे मंगळ असल्या कारणाने तिथे कर्तव्य कठोर असणं म्हणजेच ह्या व्यक्तीच्या जसा व्यक्तिमत्वाचा भाग आहे, तसंच तिच्या आनंदाचा देखील भाग आहे. सगळ्याच लोकांना आनंद म्हणजे त्याच्यामध्ये ट्रिप करणं, पिकनिक करणं, सिनेमा बघणं, गाणी ऐकणं, विकेंड एन्जॉय करणं असा नसतो. तर काही लोकांचा आनंद हा केवळ आणि केवळ त्यांच्या कर्तव्य परायणतेमध्ये असतो. तशी ही व्यक्ती आहे. आणि त्यामध्ये तिथे चतुर्थ स्थानाला बघा, चतुर्थ स्थानाला तिथे काय आहे, तर तिथे मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह पाहतात. म्हणजे चतुर्थेश पण चतुर्थाला पाहतोय आणि लग्नेश पण चतुर्थाला पाहतोय. आता हे दोन्ही ग्रह सुखाचे कारक आहेत का? चतुर्थातला मंगळ कधी सुखाचा कारक होईल का? तो म्हणेला काय मस्त आनंद घेऊया. तो घरात बसायला, तो बंगला बांधेल 15 कोटीचा आणि तिथे 15 दिवस पण घरात राहायला द्यायचा नाही. अशी मंगळाची स्थिती आहे. शनी महाराज जर असतील तिथे चतुर्थामध्ये, तर तिथे त्यांनी घर कितीही मोठं घेतलं तरी पण घरातला अस्ताव्यस्तपणा काही कमी व्हायचा नाही. किंवा घरामध्ये एकटं राहण्याची जी काही मानसिकता आहे माणसाची, जेव्हा चतुर्थामध्ये माणसाच्या शनी असेल त्यावेळेला तो त्याच्या सिलेक्टिव्ह लोकांबरोबर राहण्याचे प्रयत्न करतो, त्याच्या सिलेक्टिव्ह लोकांमध्येच वावरण्याचे प्रयत्न करतो.
चतुर्थावरती शनीची दृष्टी असेल तरी सुद्धा शनी सिलेक्टिव्ह लोकांबरोबरच आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सगळा गोतावळा नको असतो. म्हणजे हिचा आनंद कशामध्ये आहे, तर हिचा आनंद जो आहे तो कर्तव्यपरायणतेमध्ये आहे. आणि ज्या वेळेला हिला वैयक्तिक काही आनंद घ्यायचा असेल त्यावेळेला सुद्धा हिचा खरा आनंद दडलेला आहे तिच्या सन्मानामध्ये. कारण कुंभ राशीचा स्वामी शनी हा सिंह राशीमध्ये आहे. तिचा खरा आनंद दडलेला आहे सन्मानामध्ये आणि त्याच्यापासूनच ती वंचित आहे. आणि तो वंचित ठेवणारा ग्रह कोण आहे, तर मंगळच आहे, सॉरी शनी आहे. ज्याच्याकडून ती आनंदासाठी अपेक्षित आहे तोच तिला वंचित ठेवणार आहे. कारण शनी महाराज सहजासहजी तुला सन्मान मिळू देणार नाहीत. त्यामध्ये तिच्या चतुर्थामध्ये जी राशी आहे तिचा स्वामी तिथे सिंह राशीमध्ये मंगळाच्या सोबत स्ट्रगल तर करायचंच आहे. आणि जो सन्मानाचा कारक ग्रह आहे, जो सन्मानाचा हकदार ग्रह आहे, जो राजा आहे, त्या राजावरती सुद्धा शनी महाराजांनी तिथे 10वी दृष्टी ठेवलेली आहे. म्हणजे तू सरकार तुझं आहे पण कोर्टाने असे ऑर्डर दिले की बाबा तुला पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळं वाइंड अप करायचं आहे आणि परत आमच्याकडे हजर व्हायचं आहे. म्हणजे केजरीवाल सारखं झालं ना भाऊ साहेब. हे तो हो नाही पण का म्हणत होता प्रचारामध्ये, अगर आपने मुझे वोट नहीं दिया तो मुझे वापस जेल में जाना पडेगा. तशी गत सर पण झालेली इथं आहे चंद्र म्हणजे मनाचा सुखाची. कारक जर पकडला, मनाची स्थिती, तर तिथं गुरु आणि शुक्र हा तिथं येऊया ना, काही आपण त्याला त्याच्याकडे पण येऊया. पण आता इथे जर आपण इथे वैयक्तिक म्हणजे मी व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचे जे आयाम आहेत ते उलगडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तिथे सुखाची जर आपण भाषा केली तर ह्या व्यक्तीचं सुख नेमकं कशात आहे, तर ह्या व्यक्तीचं सुख नेमकं सन्मानामध्ये आहे. आणि तोच तिला प्राप्त होत नाहीये. कारण मंगळाला पण सन्मान हवा असतो, मंगळाला पण अटेन्शन हवं असतं. तुम्ही मंगळाला तिथे जाता येता सलाम करा, मंगळ पण खुश होऊन जाणार. तो जरा लगेच कॉलर बिलर उडवून दाखवेल, म्हणेल अरे मी काहीतरी आहे. शनीकडे तुम्ही बघूच नका, त्याला काही फरक पडणार नाही. तुम्ही गरजेला शनीकडे जा, तो म्हणेल हा ठीक आहे चलो, गरज आहे ना याची, काम करून टाकू. ही शनीची वृत्ती आहे. पण खुन्नस ठेवली असेल तर शनी आणखीन तंगवत ठेवेल. शनीच्या माध्यमामध्ये जो व्यक्ती असतो तर त्याचं एक वागण्याची पद्धती अशी असते की जर समजा त्याने त्याच्यामध्ये एखाद्याला मदत करायची ठरवली तर तो त्याला सहज मदत करतो, अपेक्षेपेक्षा जास्तीची मदत करतो. पण जर त्याची तिथे काही खुन्नस असेल किंवा त्याला जर असं वाटत असेल की नाही ही व्यक्ती योग्य नाही, याला जरा टेन्शन मध्ये ठेवा, तो त्याला टेन्शन मध्ये पण ठेवून देतो. तो लगेच कुणाला जवळ येऊ देत नाही आणि कुणाच्या जवळ जात नाही. ही शनीची वृत्ती आहे. आणि त्याच्यामध्ये त्या शनी महाराजांनी तिथे पाहिलेला आहे सूर्याकडे दशम दृष्टीने. हा एक त्याच्यामध्ये भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आता जसं तुमचं म्हणणं आहे की तिथे अष्टम स्थानामध्ये बघा, आता हिच्या एका सुखाची व्याख्या आपण केली, त्यानंतर अष्टम स्थानामध्ये तिथे गुरु, चंद्र आणि शुक्र आहे. मग आता हा गुरु इथे कोणाची भूमिका पाहतो, तर गुरु भूमिका पाहतोय इथे पंचम स्थानाची आणि धनस्थानाची. शुक्र कोणाची भूमिका पाहतोय, तर शुक्र सप्तम स्थानाची आणि व्ययस्थानाची भूमिका पाहतोय. चंद्र कोणाची भूमिका पाहतोय, तर चंद्र तिथे भाग्यस्थानाची भूमिका पाहतोय. आता आपण एक एक ग्रहाकडे येऊया. ज्या वेळेला आपण तिथे धनस्थान आणि पंचम स्थानाचा विचार करू तर ही व्यक्ती तिथे आपल्या करिअर किंवा आपल्या सगळ्या या करिअरच्या ग्राफमध्ये मुलांकडे सुद्धा तेवढं लक्ष केंद्रित करू शकली असेल किंवा त्यांच्यासोबत तेवढी अटॅचमेंट तयार करू शकली असेल. कारण ही अटॅचमेंट आहे ना, ही जरी आपल्याला बाय बर्थ मिळालेली असली, आई बाबा मुलं म्हणून, तरी सुद्धा त्याला कुठेतरी खत पाणी घालावं लागतं. पावसाळ्यात झाड आलं म्हणून ते पावसाळा गेल्याच्या नंतर तसंच वाढेल असं नाहीये. त्याला कुठेतरी तुम्हाला ते आल्याच्या नंतर खत पाणी घालावं लागतं. तसंच भाग आहे. तर त्या मुलांच्यासाठी सुद्धा तिथे वेळ जो आहे तो घालवावा लागतो. तर त्या मुलांच्या सोबत जर समजा तिथे वेळ नाही घालवला तर त्या मुलांच्या माध्यमामध्ये असणारी जी काही अटॅचमेंट आहे, जी काही भावना आहे, ती फुलत नाही तेवढी. आणि इथे केतू आहे, त्यामुळे तिथे व्यक्ती कर्तव्य तर पार पाडते पण ती अटॅचमेंट नाहीये. त्यानंतर मंगळ जो आहे तो सुद्धा पंचमाला पाहतोय, त्याच्यामुळे सुद्धा तिथेही ती अटॅचमेंट नाही. बरोबर. आणि तिथे सुद्धा ताटातूट दाखवली जाते कुठेतरी. पण शेवटी व्यक्तीचं व्यक्तिगत आणि मानसिक जे सुख आहे ते कशामध्ये दडलेलं आहे, तर तिथे धनस्थान जे धनु राशीचं आहे गुरुचं आहे, पंचम स्थान जे मीन राशीचं आहे गुरुचं आहे,
आणि तो गुरु तिथे अष्टम स्थानामध्ये शुक्राच्या सोबत आहे, चंद्राच्या सोबत आहे. आणि हे अष्टम स्थान जर आपण विचार केला तर ते संततीचं चतुर्थ स्थान आहे. पंचम स्थानापासून जर तुम्ही पुढे मोजाल तर ते संततीचं चतुर्थ स्थान आहे, संततीचं सुखस्थान आहे. ह्या व्यक्तीचं सुख, जरी ही व्यक्ती स्वतःसाठी झटत असली, जरी ही व्यक्ती स्वतःसाठी झटत असली तरी सुद्धा या व्यक्तीचं सुख जे आहे ते ह्याला दुसऱ्या मार्गाने कधी मिळेल, जेव्हा हिची संतती खुश राहील त्यावेळेला मिळेल. संतती खुश राहील म्हणजे काय, की संततीला तिच्या मनासारखं सगळं काही व्यवस्थित हिला करून देता येईल, सगळं मिळवून देता येईल, त्या वेळेला ही व्यक्ती त्याच्यामध्ये व्यवस्थित खुश राहील. कारण तिथे त्या संततीच्या स्थानामध्ये असणारा केतू जरी डिटॅचमेंट दाखवत असला तरी संततीचं जे सुखस्थान आहे, संततीचं जे सुखस्थान आहे तिथे गुरु, शुक्र आणि चंद्र आहे. गुरु हा संपन्नतेचा, जसा तो विद्येचा कारक आहे तसा तो संपन्नतेचा कारक आहे. तो आर्थिक भरभराटीचा कारक आहे. आर्थिक गोष्टी तुम्हाला मिळवून देणारा आहे. संततीसाठी आर्थिक नियोजन प्रयोजन करून ठेवणारा आहे. त्यानंतर शुक्र आहे. शुक्र आपल्या संततीसाठी तिथे विलासी वातावरण किंवा विलासी काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आनंदाच्या गोष्टी, लक्झरियस थिंग्स ज्या आहेत त्या तिथे तयार करून ठेवणारा आहे. आणि तिथे चंद्र पण आहे. पण चंद्र हा मनाचा कारक आहे, तसा तो चिंतेचाही कारक आहे, कारण चिंता ही मनालाच लागते. ज्या वेळेला तिथे चंद्र मनाचा कारक आहे, चिंतेचा कारक आहे, ह्या सगळ्या गोष्टी खरोखर पूर्ण होतील का की नाही होतील, किंवा आपल्याकडून ह्या गोष्टींची पूर्तता होईल का की नाही होईल, या सगळ्या गोष्टींची चिंता जी आहे ती ह्या व्यक्तीला तिथे लागून राहिलेली आहे. आणि त्यानंतर त्या अष्टम स्थानाचा स्वामी म्हणजे बुध, त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. तो तिथे सप्तमात आहे, सूर्याच्या सोबत आहे. आज न उद्याला तो त्या गोष्टी मुलांना मिळवून देणार. मुलं आपल्या आईबाबाच्या माध्यमातून किंवा स्वतः सुद्धा ती मुलं जी आहेत ती त्याच्यामध्ये जो आनंद ते मिळवू इच्छितात, मिळवू शकतात, त्यांच्या कपॅसिटीनुसार ते मिळवणार. ज्या गोष्टी त्यांच्या लक्झरियस लाईफ करता मिळवू शकणार आहेत त्या मिळवणार. आणि त्यानंतर तिथे परत एकदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शनी महाराजांची त्या बुधावरती सुद्धा दृष्टी, जेव्हा शनी महाराजांची त्या बुधावरती दृष्टी आहे त्यावेळेला तिथे ह्या व्यक्तीची कितीही इच्छा असली, या व्यक्तीची कितीही इच्छा असली तरी सुद्धा हिला ते सुख पाहताना खूप विलंब लागेल. शेवटी चिंता 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 करत 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 कधीतरी ते सुख पाहायला मिळेल, लगेच पाहायला मिळणार नाही. असं आहे. म्हणजे आपले ग्रह आपल्याला अशा चिंता देतात किंवा आपल्याला ज्या काही अशा गोष्टी देतात ते कशामुळे देतात, तर ह्या ग्रहांच्या रचनेमुळेच देतात. एखाद्याच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होतात, म्हणजे एखाद्या आईचं असं दुःख असतं की माझ्या मुलीचा विवाह होत नाही, माझ्या मुलाचा विवाह होत नाही, एखाद्या वडिलांचं असं दुःख असतं आणि ते बराच काळ त्या गोष्टीमध्ये चिंतेत असतात. कारण काही वेळेला आणि काही याच्यामध्ये असंही पाहिलेलं आहे की वडील होते, पण वडील असताना मुलाचंही लग्न ठरत नव्हतं आणि मुलीचंही लग्न ठरत नव्हतं. वडील सतत तिथे पांडुरंगाचा धावा करत राहायचे आणि त्याला ते सांगायचे की बाबा माझ्या मुलांचं लग्न होऊ दे, मुलांचं लग्न होऊ दे. वडिलांचं वय काही फार जास्ती नव्हतं. रिटायरमेंटच्या नंतर केवळ 2-3 वर्षांमध्ये ते वारले, म्हणजे वयाच्या 61-62व्या वर्षी ते वारले. 58व्या वर्षी रिटायरमेंट आणि त्याच्यानंतर ते वारले. आणि वारल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये मुलीचा विवाह झाला आणि आता मुलाचा विवाह. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या नशिबात पाहणं नव्हतं, पण आईच्या नशिबात पाहणं. हे त्यांच्या नशिबात पाहणं नव्हतं वडिलांच्या, पण आईच्या नशिबात आहे पाहणं. आणि हाच प्रकार आपल्याला त्या पत्रिकेच्या माध्यमातून ओळखता येतो. कुणाच्या नशिबामध्ये कोणतं सुख आहे, कुणाच्या नशिबामध्ये कोणतं सुख नाही, कुणाला काय पाहायला मिळणार आहे, कुणाला काय पाहायला मिळणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. ठेविले अनंते तैसेची राहावे लागते.
त्याच्या पलीकडे ना जाता येत ना काही करता येत. असं आहे. येस सर. सर काही म्हणा, तुमची तर्क काढण्याची पद्धत आणि इमिजिएट उत्तर देण्याची जी काय आहे ना शक्ती, जी जबरदस्त आहे सर. हा असा प्रश्न तुम्हाला माहित नव्हता नक्कीच. धन्यवाद साहेब, महादेवांची पण कृपा आहे. खरंच कमाल आहे. म्हणजे मी मी तो विचार करतो, तुम्ही नंतर माझं इकडं होतं की खरंच कमाल आहे. म्हणजे इथून एवढं टर्न होऊन ते मुलांच्या थ्रू सुख मिळेल ह्याचे कॅल्क्युलेशन करून सांगणं खरंच जबरदस्त आहे प्रकारे सर. धन्यवाद थँक्यू. साहेब, महादेवांची कृपा आहे. नक्की नक्कीच. आपलं काही नाही, मी फक्त चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. सर कसं आहे एकदम की उत्तम मी सांगितलं, उत्तम प्रकारे. मी ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला काही गोष्टी, काही महत्वाच्या गोष्टी, काही चांगल्या गोष्टी माझ्या कानावर पडू नयेत, माझ्यापर्यंत येऊ नयेत, याची प्रचंड काळजी घेतली जायची. हा काय उपयोग झाला? हा ही काळजी घेतली जायची. नाही, काही उपयोग झालाच नाही त्याचा. ती सुद्धा महादेवांची कृपा आहे. त्यांनी कसं दिलं मला ते त्याचा मी पण विचार करू शकत नाही. पण ही जेव्हा काळजी घेतली जायची तर मला असं वाटतं की माझ्याकडून असं कधीच होईल. आता तुम्ही सगळे इथे शिकण्याच्याच इच्छेने आलेला आहात, तर तुम्हाला हे देणं माझं कर्तव्यच आहे. सर तुम्ही भरभरून देता, मागितल्यापेक्षा डबल देता. धन्यवाद, धन्यवाद साहेब. आणि सर कसे तुमच्याकडनं म्हटलं ना, फक्त तुम्ही हे शिकण्याची तुम्ही प्रोसेस आहे ना सर तुमच्याकडनं, ही फक्त ते मंगळ काय दिल राहू काय दिल हे नसून, तुम्ही हे तर्कसंगत ज्या पद्धतीने सांगता ना सर, हे जर काल लोकांनी समजून घेतलं ना तर त्यांना झटकन सर्व गोष्टी यायला लागतील. आता तुम्ही बघा, तुम्ही माझ्याकडे शिकताय, विद्यार्थी आहात, तर तुम्हाला ते देणं माझं कामच आहे. पण काही वेळेला काही लोक व्हिडिओ ऐकतात आणि मग नंतर मग फोन करतात आणि मग तुम्ही मग हे सांगू शकाल का, तुम्ही ते सांगू शकाल का. सांगू सगळं शकतो, पण त्याचे पैसे लागतील असं मी स्पष्टपणे म्हणतो. मग त्यावेळेला माझ्यामधला व्यापारी माणूस जागा होतो. सगळं सांगू शकतो ना, का नाही सांगू शकत. हा, पण तुम्ही विद्यार्थी आहात माझे, आणि त्यानंतर तुम्ही मला या प्लॅटफॉर्मला प्रश्न विचाराल तर तिथे सांगणं माझं काम आहे. मग तिथे काही वेळेला शनी महाराज जागृत होतातच, मंगळही जागृत होतो, काय करणार, चलता आहे. पण मला नेहमी असं वाटतं की जसं मला वगळलं जायचं तसं कुणालाही वगळलं जाऊ नये. आणि म्हणून जे जे मला जमता येते ते मी तुमच्या कानावरती आणत असतो, तिथे हे करत असतो. बर, असो, आणखीन कोणाला काही विचारायचं आहे, बोलायचं आहे? सर ही ही व्यक्ती इतरांना मदत करू शकते का? प्रश्न सोडू शकते ना इतरांचे? साहेब, ही स्वतः इतरांना मदत नक्की करू शकते. तिने मदत केलेलीही आहे लोकांना. त्याचंही कारण आहे की तिथे सप्तमामध्ये रवी आणि बुध आहे. त्यामुळे तिने आपल्या, म्हणजे तिच्या कुटुंबातल्या म्हणा किंवा अन्य काही लोकांना म्हणा, मदत केलेली आहे. पण शेवटी झालेलं असं आहे या व्यक्तीच्या बाबतीमध्ये की तिला लोकांनी मदत घेतल्याच्या नंतर विसरूनही गेलेले आहेत. त्यानंतर दुसरा एक भाग तुम्ही जर लक्षात घेतलात तर ह्याचं उत्तर आपल्याला आणखीन एका तर्कातून मिळतं बघा. तूळ राशी व्ययस्थानामध्ये आहे आणि त्या तूळ राशीवरती गुरुची 5वी दृष्टी आहे. त्याच्यामुळे ती व्यक्ती लोकांना मदत करते. लोकांची मदत, गरज जी आहे ती गरज भागवण्याचा तिथे प्रयत्न करेल. ज्या वेळेला तिच्याकडे कोणी मदत मागायला येईल किंवा माझी अशी अशी अडचण आहे तर मला याच्यामध्ये काही बाहेर काढा किंवा याच्यामधून मला काहीतरी मदत करा, ती त्याचा प्रश्न सोडवेल देखील. पण त्यानंतर त्याच तूळ राशीवरती तिथे शनी महाराजांची पण दृष्टी आहे. ज्याची मदत केलेली आहे त्याची जर गरज भागली त्याच्यानंतर तो मनुष्य या व्यक्तीला विसरूनही जातो. आणि तिला त्याची बिलकुल चिंता नाही. ती स्वतः म्हणते मला त्याची बिलकुल चिंता नाही, कारण मला माणसांचा स्वभाव माहिती आहे, माणसं अशीच करतात, त्याच्यामुळे मला त्याचं दुःख वाटत नाही. पण तिचं जे मेन टार्गेट आहे ना, ते टार्गेट वेगळं आहे. बोला बोला, आपण नंतर दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. हो तामसेकर हो, सर. बरोबर बरोबर आहे सर, बरोबर आहे. मी ते गुरु अष्टमातला गुरु पाहूनच बोललो तुमच्याशी. कारण मग इथे आपल्याला इतरां त्या राशीचा पण विचार केला पाहिजे. जसं आपण सप्तम स्थानाचा विचार केला तसं त्या राशीचाही आपल्याला विचार केला पाहिजे की तिथे तूळ राशी आहे. या तूळ राशीवरती गुरुची दृष्टी आहे, शनी महाराजांची पण दृष्टी आहे. गुरु दृष्टीने मदत करेल, देतोय गुरु. शनी महाराज नंतर मग तिथे बाबा
गरज सरो वैद्य मरो, हो. अशा पद्धतीने. म्हणजे नेकी कर दर्या मिळाल. तू मदत केलीस ना, तुझ्या मदतीचं फळ परमेश्वर तुला देणार आहे. त्या माणसाच्या वाहवाची अपेक्षा करू नकोस. आणि ह्या व्यक्तीचा चिकित्सक स्वभाव सुद्धा आहे. म्हणजे खोलामध्ये जाऊन प्रश्न त्याचं खोलामध्ये कसं काय जाऊन म्हणजे वृश्चिक लग्न असल्या कारणाने व्यक्ती ही स्वतः गहिऱ्या विचारांची आहे आणि व्यक्त होणारी नाहीये. भित्री आहे पण भीती दाखवणारी नाही. नंतर कणखर होणारी आहे. बरोबर. येस सर, थँक्यू. बोला. खूप छान सर. अष्टमातला गुरु, चंद्र आणि शुक्राची युती थोडं काही फळ देऊ शकते असं खूप छान उदाहरण दिलं सर त्यांनी. जी भविष्य निर्वाण मुलांसाठी पंचमातला त्यांचाच चतुर्दश आहे मुलांच्या दृष्टीने, तो अगदी योग्य तऱ्हेने कळला सर. खूप छान शिकवलं सर. धन्यवाद. कारण त्याचं भविष्य निर्वाण विधी आपल्या मुलांसाठी गुरु करतो, तर ते पंचमेचा चतुर्दश आहे म्हणून ते सर करू शकते व्यक्ती. आणि शनीची दृष्टी असल्यामुळे थोडा उशीर लागेल, विलंब लागेल, हेही तुमच्याकडनं आलं होतं सर. खूप छान पद्धतीने शिकवलं सर. धन्यवाद. बर, आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? बोला बोला. सगळ्यांनी प्रश्न विचारा. तुम्ही सगळ्यांनी पैसे दिले आहेत, विचारा यार. चुकला तरी चालेल पण प्रश्न विचारा. बोला. एवढी तुम्ही जुनी लोक आहे, तुम्ही काहीच विचारत नाही. मला कमाल वाटते. सर बोला. तुम्ही दोंडे एवढं मॅडम. डिटेल सांगताय त्यामुळे आम्हाला प्रश्नच राहत नाही. ठीक आहे, पण काहीतरी प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. शंका ही विद्यार्थ्याला आलीच पाहिजे. बर, बोला. अजून कोण आहे? दिवसे मॅडम, नांगरे साहेब, काय विचारायचंय तुम्हाला अजून? हॅलो सर. हा बोला. सर गुरु शुक्राची युती. बरं, बोला बोला नांगरे बोला. सर गुरु शुक्राची युती ही थोडीशी लालचीकडे जाते. बिलकुल जाते. लालच. हा, बिलकुल जाते. मग ती इथे अष्टम भावात ही युती, समजा गुरु तर स्पिरिच्युअल सांगते चांगलाच आहे तिथे अष्टम भावात. हिचे धार्मिक यात्रा वगैरे पण झाल्या असतील किंवा होतील, करू शकते भविष्यात. दुर्वर्ष यात्रा पण. हा, आणि गुरु शुक्राची युती त्यात अष्टम भावात थोडीशी लालच दाखवते गुप्तधनाच्या बाबतीत वगैरे. सांगतो आता त्याच्याबद्दलही सांगतो. असं आहे की ज्या वेळेला अष्टम स्थान आपण भविष्य निर्वाह निधी करता पाहतो की भविष्यामध्ये व्यक्ती स्वतःसाठी कोणती तरतूद करून ठेवणार आहे, कशा प्रकारची तरतूद करून ठेवणार आहे, काय तरतूद होणार आहे त्याच्यासाठी, हे त्याचं अष्टम स्थान आपल्याला सांगत असतं. मग ज्या वेळेला व्यक्तीच्या अष्टम स्थानामध्ये गुरुसारखा ग्रह आहे, तर गुरुसारखा ग्रह नक्की आर्थिक तरतूद त्या बाबतीमध्ये करून ठेवणार हे निश्चित आहे, काही दुमत नाही त्या बाबतीत. त्यानंतर तिथे शुक्र सुद्धा आहे. गुरु हा संततीचा कारक आहे, तर संततीसाठी सुद्धा करून ठेवणार, स्वतःच्या वृद्धापकाळासाठी सुद्धा करून ठेवणार. आणि त्यानंतर तिथे शुक्र सुद्धा आहे, म्हणजे तिथे स्वतःचं जीवन जे आहे ते कसं आनंदात घालवता येईल त्याच्याकरता सुद्धा तिथे तरतूद करून ठेवणार. पण व्यक्तीची पत्रिका लग्नेश, लग्नस्थान, दशमस्थान यांच्यामध्ये एवढी जबरदस्त अंगार आहे त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो की स्ट्रगल त्याच्यामध्ये खचून भरलेला आहे. तर ते जे काही स्ट्रगल भरलेलं आहे तर त्याच्यामुळे तो आनंद ती घेऊ शकणार नाही. परंतु तत्काळ परिस्थितीमध्ये ह्या व्यक्तीने भ्रमंती जी आहे ती भ्रमंती उत्तम प्रकारे केलेली आहे. त्यानंतर त्याने जी भ्रमंती आहे ती पिकनिक म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी म्हणा, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा केलेली आहे. पण तिचा खरा आनंद त्याच्यामध्ये नाहीये. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या कर्तव्य म्हणून परिवारासाठी करायच्या आहेत, म्हणून करायच्या आहेत. नवरा तसा हौशी आहे, मग या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणून त्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर त्या अष्टम स्थानामध्ये असणारी शुक्र आणि गुरुची युती ही माणसाला नक्कीच लालसेच्या आहारी जायला भाग पाडते. ही युती माणसाला नक्कीच लालसेच्या आहारी जायला भाग पाडते आणि त्या माध्यमातून माणसाने काही वेळेला माया जमवून ठेवलेली असण्याची दाट शक्यता दर्शवते.
अशा व्यक्तीने माया जमवून ठेवली असण्याची दाट शक्यता दर्शवते. ती व्यक्ती अशीच राहणार नाही. तिने काही ना काहीतरी तिथे जमवून ठेवलेलं आहे, कमवून ठेवलेलं आहे. मग ते त्याच्यामध्ये स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात असो का जंगम मालमत्तेच्या स्वरूपात असो, पण कमवून जमवून ठेवलेलं आहे हे निश्चित आहे. त्यामध्ये तिथे गुरु आहे आणि शुक्र आहे. म्हणजे तिथे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की सोन्याच्या माध्यमातून तिथे काही वेळेला इन्व्हेस्टमेंट्स ज्या आहेत त्या झालेल्या असतील. सोन्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट झालेल्या असतील किंवा आर्थिक बाबतीमधून आर्थिक इन्व्हेस्टमेंट झालेल्या असतील आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या नावे केल्या नसतील. कारण शनी ह्या मार्गातून थोडासा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो, तो करतो, पण सगळं आपल्या बाजूच्या भोवतालच्या गटामध्ये करतो. स्वतःकडे त्या सगळ्या गोष्टी घेत नाही. कारण त्याला माहितीये की मला कुठे घेऊन जायचं नाहीये, हे मला हे सगळं माझ्या आप्त इष्टांकरता ठेवून जायचंय. तर तो ती सुद्धा तरतूद करणार. आणि तिथे मिथुन राशीत चंद्र आहे, म्हणजे तो तिथे लॉजिकल विचार करणं, व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेणं आणि इन्फॉर्मेशन घेऊन त्या बाबतीमध्ये तिथे विचार करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तो तिथे करणार. आणि त्याच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या आहेत त्या तरतूद म्हणून करून ठेवण्याचा प्रयत्न करणार, असं आहे. आणि तिथे जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्या काही तीर्थयात्रा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे झाल्या असतील, नक्की झाल्या असतील, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही. हं? सर अजून एक बोलायचं होतं की एक 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 गुरु मिनिट शुक्र एक मिनिट मॅडम, हा, एक मिनिट. हा, तर तिथे त्या गोष्टी सुद्धा तिथे झाल्या असतील. अधिक त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मीन राशीमध्ये केतू आहे. आणि जेव्हा मीन राशीत केतू आहे त्यावेळेला मनुष्य हा देवस्थानांची यात्रा जी आहे, देवस्थानांची यात्रा ही करणार. आता म्हणजे जेव्हा महाकुंभ पर्व सुरू झालं त्यावेळेला या व्यक्तीने तिथे सुद्धा जाऊन हजेरी लावलेली आहे, सहकुटुंब सहपरिवार. म्हणजे काही ही व्यक्ती त्याच्यामध्ये धार्मिक नाहीये अशातला भाग नाहीये, धार्मिक आहे पण कर्तव्यनिष्ठ आहे. आणि आपली जी काही आस्था आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे असं त्याचा शो ऑफ नाहीये. कारण शनी सारखा ग्रह ज्या वेळेला तिथे असतो त्यावेळेला तो त्याचा शो ऑफ नाही करत. आणि चंद्र जो आहे ना तो अष्टमामध्ये आहे. जरी तो शुक्र मंगळा गुरुच्या सोबत असला तरी तो तिथे अष्टमात आहे. त्याच्यामुळे तिथे शो ऑफ करण्याचा काही तसा संबंध येत नाही. जर इथे चंद्र गुरु आणि शुक्राची युती असती आणि लग्नेश जो आहे, लग्नेश हा जर एकटाच असता, बघा लक्षात घ्या, लग्नेश हा जर एकटाच असता तिथे शनी महाराज नसते, मग व्यक्तीने भरपूर शो ऑफ केला असता. मग इथे कुठल्या कुठल्या सगळ्या वेबसाईट वरती आपला सोशल मीडियावरती फोटो टाक, हे टाक, ते टाक, व्हिडिओ टाक, स्टेटस टाक, सगळ्या गोष्टी केल्या असतात. पण आता त्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती करत नाही, असं आहे. बोला नांगरे साहेब. हॅलो. हो. ओके ओके ठीक. धन्यवाद. बर, काळे मॅडम बोला. आवाज 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 ब्रेक हॅलो. होतो. हा बोला. हा नमस्ते, येते ना? हो बोला. हॅलो. हा बोला बोला. सर तुम्ही अ, हे वृषभ रास ही समोरची प्रजा म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना त्यांचा जो विश्वास उडला नोकरी करत करत की आता त्यांचा कोणावर विश्वास नाहीये, ती जरा कन्सेप्ट मला परत जरा सांगाल काय? म्हणजे का असं? मॅडम कसं आहे की शनी हा ग्रह एकला चलो रे भूमिकेतला ग्रह आहे. बुधाला साथ सोबत संगत हवी असते, शनीला नको असते. मंगळ सुद्धा एकटा चालणार आहे, कोणी मागे येऊ नाही तर नाही येऊ, तो त्याचा पण विचार करत नाही. त्यांना त्रास झाला म्हणून त्यांचा विश्वास उडला ना? ना 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 ना, त्रास झाला म्हणून त्रास कोणी क्रिएट केला? म्हणजे शनी त्रास कोणी क्रिएट केला? त्रास जो आहे तो निर्माण कोणी केला? ग्रहांनी केला. त्रास जर हा ग्रहांनी निर्माण केला तर त्याचं उत्तर जे आहे ते सुद्धा ग्रहांच्याच माध्यमातून मिळणार आहे. ओके. मग तिथे
एकटा चालण्याची जी काही भूमिका आहे, किंवा आता बस झालं, पाहिजे तर मदत करायची, नाही करायची, केली केली, नाही केली, ठीक आहे, ओके, जे काय आहे ते मदत करतात वगैरे सगळं ठीक आहे. पण एकटं चालण्याची जी काही भूमिका आहे ही तुम्हाला कोण शिकवतं? तर शनी. लग्नेश शनीच्या सोबत आहे. हा. लग्नेश शनीच्या सोबत असल्या कारणाने ती भूमिका स्वीकारावीच लागते. ओके. त्याच्याशिवाय पुढे आणि जाऊन चालत नाही. हा सर, मग सर आता ह्यांच्या दशमात सिंह रास आहे आणि आता त्यांचा जो म्हणजे तुम्ही जे म्हटलात सस्पेन्शन त्यांना 2 वेळा घ्यावं लागलं, मग हे असे मानहानीचे प्रसंग का आले? मॅडम हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता नाही परत म्हणजे ते ते रिपीट स्किप नाही करत. झालं. तुम्ही उशिरा आलात. हो, उशिरा आले म्हणूनच विचारलं होतं. हा हा, ते तुम्ही लेक्चर मध्ये ऐका, म्हणजे रेकॉर्ड मध्ये ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर परत तेच रिपीट करण्यात काही मजा नाही. म्हणून तुम्ही प्रत्येकाने वेळेत आलात तर तुम्हाला त्याची जी टेस्ट आहे ना, आपण कसं सिनेमा बघायला जातो त्यावेळेला तिथे 500-1000 रुपयाची तिकीट काढतो आणि तिथे राष्ट्रगीतापासून आपण हजर राहतो. भले 15 मिनिटं आधी ते भरमसाठ ऍडव्हर्टाईज पाहतो, सगळ्या पाहतो, नाही का? सिनेमाची वाट बघत बसणार कधी सिनेमा सुरू होणार. इथे पण तुम्ही वेळेत आलात ना, बरोबर मी 7:10 लेक्चर सुरू करतो. हो, म्हणजे मी नाही ते 7ला वेळ माहिती. दिलेला असतो तरी सुद्धा मी 10 मिनिटं वाट पाहतो. ठीक आहे सर. ओके. ओके, बर. हा, ठीक गोरक्ष आहे. मॅडम ओके. बोला. नमस्कार सर. सर मला हे विचारायचं होतं की आता मंगळ दशमात आहे, मग तुम्ही म्हणजे लेक्चर मध्ये सांगितलं की त्यांना जागेच्या व्यवहारात सुद्धा नफा झाला असेल, मग तिथं शनीने काही प्रॉब्लेम क्रिएट केले असतील ना सर? असं मॅडम की त्यांनी जी जागा जमीन जुमला आहे ना, हा हा त्यांनी असं काही स्वतःच्या नावावरती फक्त एखाद घर काही घेतलेलं आहे. बाकीचं जे काही आहे ना ते त्यांनी त्यांच्या परिवाराच्या नावावरतीच घेतलेलं आहे. अच्छा, पण पैसे ठीक आहे यांचे सर. आहेत. पण माझा असा प्रश्न आहे म्हणजे की व्यवसाय स्थानात मंगळ आहे म्हणून मग त्या व्यक्तीला जमीन जुमल्यातून फायदा होऊ शकतो, हे असतं ना सर? नाही नाही, जमीन जुमल्यातून फायदा होऊ शकतो हा तुम्हाला दशमात मंगळ असल्याच्या नंतरच होईल असं काही नाहीये. अच्छा. तो लग्नात मंगळ असल्याच्या नंतर पण होईल, तो तुमचा भाग्यात मंगळ असल्याच्या नंतर पण होईल. डिपेंड्स ऑन अदर प्लॅनेट. फक्त एकटा मंगळावरती ह्या गोष्टी आधारभूत आहेत का? तर नाही. आता इथे जर आपण असं म्हटलं की इथे मंगळ तुम्हाला जागा जमिनीच्या बाबतीमध्ये सौख्य प्रदान करेल, तर त्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्या शनीचा सुद्धा विचार करावा लागेल. हो व्यक्ती मंगळाची आहे स्वतः, नाही का? व्यक्ती हो स्वतः मंगळाची आहे, पण मंगळाची असल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये तो मंगळ शनियुक्त आहे. त्यामुळे तिथे त्या व्यक्तीला जागा जमीन जुमल्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे शनीच्या माध्यमातून कायदेशीर बाबींना तोंड देणाऱ्या ठरतील. काही वेळेला तिथे सुद्धा त्यांना त्रासदायक गोष्टी ठरतील. तिथे त्यांनी पहिल्यांदाच ते निर्णय घेतलेले आहेत, कारण व्यक्ती तशी हुशार आहे. त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत की त्याच्यामध्ये तिथे ज्या वेळेला चतुर्थामध्ये शनीची राशी आहे, चतुर्थेश मंगळाच्या सोबत आहे, सिंह राशीमध्ये आहे, तर त्यावेळेला त्यांनी आपल्या पतीच्या नावावरती आणि आपल्या मुलांच्या नावावरती तिथे काही गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवल्या आहेत. स्वतः सुद्धा स्वतःच्या नावावरती सुद्धा एखाद काही घर वगैरे आहे. ठीक आहे, असं काही त्यांनी काय म्हणजे अगदी आपण 10-12 बंगले घेऊन व्यवसाय ठेवले पण त्यातला काही केला भाग नाही. असं. पण हा हा, तिथे पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आता दोघेही जण चांगल्यापैकी कमवत आहेत, त्यांचे मिस्टरही कमवत आहेत आणि ही व्यक्ती सुद्धा कमवते. दोघं मिळून काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणारच आपल्या मुलांसाठी. ओके सर, ठीक आहे सर, धन्यवाद सर. येस, बोला. अजून कोणाला बोलायचं आहे? राहुल मॅडम. हॅलो सर. हा, हा एक मिनिट सर. साहेब. हॅलो. हा बोला मॅडम. हा सर, मला विचारायचं होतं की सर अष्टमामध्ये गुरु आणि शुक्र हे दोन्ही सुद्धा गुरुच आहेत आणि गुरुमध्ये एक चांगली विद्या असते. दोघंही गुरु भाऊ भाऊ असल्या कारण त्यांच्याकडे गुढविद्येचं पण सर काहीतरी असू शकेल ना म्हणजे. आणि तसंही त्यांची वृश्चिक लग्न आहे, तर मग त्यांच्याकडे गुढविद्येकडून पण त्यांना काहीतरी म्हणजे होऊ शकतं का, असं काय माहिती? असं आहे मॅडम की ती व्यक्ती जी आहे
ही व्यक्ती एका वेगळ्या मार्गामध्ये आहे. आता ती देवभक्त आहे. या सगळ्या मार्गांचा अवलंब जो आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या वरती विश्वास आहे, उपासनेवरती विश्वास आहे, परमेश्वराच्या शक्तीवरती विश्वास आहे. त्या गोष्टींचा उपयोग किंवा त्या गोष्टींचा आधार घेण्याची एक मनोवृत्ती पण आहे. तिथे गुरु चंद्राची युती आहे. मग तिथे ज्या ज्या प्रकारचे मार्गदर्शक त्यांना मिळतात, ज्या ज्या प्रकारचे मार्गदर्शक आधी त्यांनी तिथे, माझ्याही आधी कोणाला पत्रिका दाखवल्या असतील ना, तर त्या लोकांनी जसं जसं त्यांना मार्गदर्शन केलं असेल त्या त्या पद्धतीने त्यांनी तिथे गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांनी तर कबूल केलं की बाबा मी बऱ्याच अशा अशा काही काही गोष्टी केलेल्या आहेत, अमुक अमुक केलेला आहे. काही गोष्टीतून फायदाही झालेला आहे, काही गोष्टीमध्ये काही परिणामच झाला नाही. आणि त्याच्या नंतर तिथे हा जो काही एक मुद्दा आहे की बाबा ह्या व्यक्तीचा परमेश्वरावरती विश्वास आणि त्यानंतर गूढ शास्त्रावरती विश्वास तर नक्की आहे. कारण अष्टम स्थान सुद्धा भरलेलं आहे. अष्टम स्थानामध्ये गुरु आहे, चंद्र आहे, शुक्र आहे. आणि त्यानंतर व्यक्ती स्वतः वृश्चिक लग्नाची आहे. व्यक्ती स्वतः जी आहे ती त्यामध्ये वृश्चिक लग्नाची आहे. पण लग्नेश जो आहे हा लग्नेश शनियुक्त असल्या कारणाने आपली जी काही आस्था आणि आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या जगजाहीर करण्याची तिथे त्यांना अशी इच्छा नाहीये किंवा तशी वृत्ती नाहीये. जे आहे म्हणजे ते बाबा थोडक्यात मी त्यांचा अमुक स्वभाव करतो. सुद्धा जसा गूढ आहे तशी त्यांची ती विद्या पण त्यांनी जी त्यांच्याकडे त्यांनी असं आहे काही असं विद्या वाटतं वगैरे असे त्यांनी मी असं मिळणारे काही मार्ग. म्हणजे साधना किंवा हा उपासनेच्या मार्गामधली हा व्यक्ती हा नाहीये. पहिला हे लक्षात घ्या. म्हणजे नाहीये. तुम्हाला तर वाटत असेल की बाबा ही व्यक्ती काहीतरी तिथे ध्यान बिन लावून बसत असेल तर तसला काही प्रकार नाहीये. बरोबर बरोबर सर. प्रॅक्टिकल आहे. पण प्रॅक्टिकली आहे. प्रत्येक जण जो आहे जो परमेश्वराला 24 तास भजन करतो किंवा जो परमेश्वराला फक्त 2 मिनिटं भजन करतो, असा दोन्ही प्रकारचा जो माणूस आहे तो परमेश्वराच्या कृपेसाठी तिथे अभिलाषा ठेवूनच असतो. मग ती जी परमेश्वराच्या कृपेसाठी अभिलाषा ठेवून असणं आहे त्या कॅटेगरी मधली ही व्यक्ती आहे. जेवढं सांगितलं जाईल तेवढं ती व्यक्ती करते आणि तेवढ्या माध्यमातून त्यांना अभिलाषा असते की बाबा परमेश्वराने आपल्याला अशी कृपा दृष्टी द्यावी. ते काही गैर नाहीये. कारण व्यक्तीचं कर्तव्य, व्यक्तीची कर्तव्याची क्षेत्र जे आहेत व्यक्तीचं, तर ते फार भिन्न आहे. फार भिन्न आहे म्हणजे फुरसत न मिळणारा आहे. आणि त्यात त्यांचे वैयक्तिक समस्या, प्रॉब्लेम सुद्धा आहेत. असं आहे. धन्यवाद सर. येस. ओके. बोला कुलकर्णी साहेब. हा सर, इथं वृषभ राशीमध्ये सूर्य बुध आणि गुरु चंद्र शुक्र हे द्वितीय स्थानावरती बघतात. म्हणजे दोघांचं कॉमनच हे आहे की हा एकतर कुटुंब वृद्धी करता किंवा वाच्यास्थानी आहेत आणि किंवा धनार्जन. तर आता हा जो कल आहे या सगळ्या ग्रहांचा की जे द्वितीय स्थानाशी संबंधित आहे, मग हिचं पुढं पाठीमागं करिअरला हिचं बोलण्याच्या संबंधित काही आहे का महत्वाचं कारण ठरेल? असं आहे की ही व्यक्ती तिथे लग्नेश सिंह राशीत असल्या कारणाने तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. आणि त्यामध्ये तिथे जो मुद्दा मला मांडायचा होता तो तुम्ही विचारलात, धन्यवाद. तर तिथे एक तर वृश्चिक लग्न आहे म्हणजे लग्न हे धडाडीचं आहे. त्यानंतर लग्नेश जो आहे तो सिंह राशीत आहे. सिंह राशी ही मार्गदर्शक राशी आहे. सिंह राशी जी आहे ती मार्गदर्शक राशी आहे. आणि त्यानंतर लग्नेश जो आहे तो शनीच्या सोबत आहे. कुणाच्या सोबत आहे? शनीच्या सोबत आहे. पण जेव्हा तो शनीच्या सोबत आहे लग्नेश, त्यावेळेला तिथे अनुभव सिद्ध मार्गदर्शक म्हणून ही व्यक्ती काही वेळेला लोकांना उपयोगी पडू शकते. काही वेळेला लोकांना उपयोगी पडू शकते अनुभव सिद्ध मार्गदर्शक म्हणून. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ह्या व्यक्तीचा चंद्र हा मिथुन राशीमध्ये आहे, जेव्हा ह्याचा चंद्र मिथुन राशीमध्ये आहे आणि त्या व्यक्तीच्या तिथे चंद्र हा गुरुच्या आणि शुक्राच्या सोबत आहे. गुरु सुद्धा मार्गदर्शक आणि विद्यार्जन करणारा आहे आणि विद्यादान करणारा आहे. मग अशा वेळेला तिथे ही व्यक्ती इतरांना विद्येच्या माध्यमातून मार्गदर्शक ठरू शकते. पुढे जाऊन जर ह्या व्यक्तीने मार्गदर्शक म्हणून
तिथे MPSC किंवा UPSC चे जे क्लासेस आहेत त्यांच्यासाठी लागणारी जी काही तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते किंवा जे काही पोलीस भरतीसाठी किंवा अन्य काही ज्या काही सरकारी परीक्षा आहेत त्यांच्यासाठी जी काही तयारी करून घेतली जाते त्या बाबतीमध्ये जर ही व्यक्ती मार्गदर्शक म्हणून काम करेल तर त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये नक्की यश प्राप्त होईल. पण हा मुद्दा जेव्हा त्या व्यक्तीसमोर सांगितला तर त्या व्यक्तीने असं उत्तर दिलं की तत्काळ मी काही असा विचार केलेला नाही. तत्काळ मी काही असा विचार केलेला नाही. कारण त्याचंही कारण असं आहे की तत्काळ का विचार केला नाही, कारण तिथे विचार क्षमता विचार क्षमता आणि फ्युचरचं व्हिजन जे आहे आणि त्यानंतर निर्णय क्षमता जी आहे किंवा आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा इतरांना कसा कमर्शियली फायदा करून देता येईल या बाबतीतलं जे काही ज्ञान आहे त्या बाबतीमध्ये तिथे जर आपण विचार केला तर तिथे कोणता ग्रह कारणीभूत आहे, तर तिथे सूर्य आणि बुध कारणीभूत आहे. आणि हे दोन्ही ग्रह जे आहेत ना ते त्याच्यामध्ये जरी वृषभ राशीत असले, लालसेच्या राशीत असले तरी सुद्धा ते शनीच्या कंट्रोलमध्ये आहेत. त्यामुळे ही व्यक्ती कदाचित तिथे रिटायरमेंटच्या आधी काही वर्ष, म्हणजे साधारणपणे रिटायरमेंटला अजून 10-11 वर्ष आहेत, तर रिटायरमेंटच्या आधी काही वर्ष ही व्यक्ती ह्या गोष्टींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा मुद्दा तिथे मांडलेला आहे आणि तुम्ही तो तिथे उपस्थित केलात. मी सांगणारच होतो पण छान, थँक्यू. आणि अशाच प्रश्नांची, अशाच तर्कबुद्धीची मला खूप अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून. तुम्ही जेव्हा असं विचार करत जाता त्यावेळेला मला खूप आनंद होतो. नाही तर काही लोकांना कसं, मला सगळं येतं, मला सगळं येतं, मला येऊन काय करायचं, घेऊन जायचं वर, कुठेतरी काहीतरी देऊनच जायला पाहिजे ना. हे तुम्हाला जेव्हा कळतं, तुम्हाला जेव्हा येतं त्यावेळेला तिथे काहीतरी 2 अक्षर मी तुम्हाला शिकवलेत त्याचं मला सुद्धा खरोखर समाधान मिळतं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आज तुम्ही म्हणजे मागच्या वेळेलाही तुम्ही छान पत्रिका सगळ्यांनी वाचली, आजही तुम्ही खूप छान पत्रिका वाचली सगळ्यांनी. बरं बोला कुलकर्णी साहेब. हॅलो सर. येस सर, तो एक अंदाज काढला होता मी, पण तुम्ही अगदी छान सांगितलं की ही पुढे करू शकेल ते. करू शकेल, म्हणजे नक्की हिने करू जर शकेल साहेब. हा म्हणजे त्याने फक्त विचार करायचा की त्याला अजून एक मार्ग उपलब्ध होईल. हा, आणि कसं आहे की मंगळ आहे ना, मंगळ हा शांत बसणारा नाहीये आणि शनी जो आहे ना तो म्हातारा झाल्याच्या नंतर पण तिथे काम करणार आहे. कारण मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह असे आहेत ना की त्यांना तिथे असं नाही की बाबा आम्ही म्हातारे झालो, आमचं वय झालं, आता तिथे कुठेतरी आजी आजोबांच्या कट्ट्यावर जाऊन बसा, असले प्रकार करणारे हे 2 ग्रह नाहीये. त्यांना तिथे काहीतरी मिशन पाहिजे. हे मिशन ओरिएंटेड ग्रह आहेत दोन्ही. असं आहे. येस, अगदी बरोबर, छान सर. बोला भोईर साहेब. हॅलो सर. हा. तुळा राशीचा जो राहू आहे त्यामुळे लाच घेण्याचं प्रकरण तुळ भविष्यात राशीचा आहे. नाही साहेब. हा सर, कन्या राशीचा आहे. हा. तर लाच घेण्याचं प्रकरण काय यांच्या अंगाशी आलेलं का? असं काही एक्झॅक्टली तसं प्रकरण काही अंगाशी आलेलं नाहीये. आणि दुसरा प्रश्न असा का गोचरीने आता वृषभ राशीला गुरु आहेत, या वर्षामध्ये यांचे काही चांगले फायदा कुठे झालेला आहे का? तो सप्तमामधून जातोय तर गुरु. जेव्हा गुरु महाराजांचं सप्तमातून भ्रमण सुरू झालं हा. त्यावेळेला ह्या व्यक्तीला तिथे काही फायदा झालेला आहे, परंतु त्यांना जो अपेक्षित फायदा आहे तो त्याच्यामध्ये अजून मिळालेला नाही. तो त्यांना अजून मिळालेला नाही. तो फायदा केव्हा मिळेल, ज्या वेळेला भाग्यातून तिथे आता गुरु महाराज त्यांच्या अष्टम स्थानातून तिथे सुरू होतील आणि ज्या वेळेला तिथे भाग्यातून गुरुचं भ्रमण सुरू होईल, भाग्यातून गुरु जाईल लग्नस्थानाला पाहिल, त्या वेळेला तिथे काहीतरी भाग्योदय जो आहे तो भाग्योदय म्हणून, कारण गुरु जाताना काय करतो माहितीये का, गुरु एक एक राशी जेव्हा पार करतो त्यावेळेला ती राशी शुद्ध करत जातो. आता तरी सप्तम स्थान शुद्ध केलेलं आहे, म्हणजे त्याच्या समोरच्या व्यक्तींचं जे जे काही मानसिक काही तिथे क्लिष्टता असेल किंवा मानसिक ज्या काही तिथे कुरापती असतील त्या दूर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिथे जेव्हा अष्टमातून जाईल त्यावेळेला सुद्धा तिथे शुक्र जो आहे तो सप्तमाचा कारक आहे, गुरु जो आहे तो त्याच्यामध्ये धनस्थानाचा कारक आहे, चंद्र जो आहे तो भाग्याचा कारक आहे. त्यांना सुद्धा तो तिथे व्यवस्थित काहीतरी देऊन जाणार आहे, म्हणजे तो एक तयारी करणार.
आणि जेव्हा स्वयं गुरु महाराज तिथे भाग्यस्थानामध्ये पदार्पण करतील तर त्यावेळेला या व्यक्तीला तिथे भाग्योदय निश्चित होईल. म्हणजे प्रमोशन होण्याची शक्यता तिथे नाकारता येत नाही. म्हणजे ह्या येत्या 2 वर्षामध्ये त्यांना प्रमोशन हे होईल. आलं लक्षात? म्हणजे त्यांची जी अपेक्षा आहे तसं. सर कदाचित त्यांचं प्रमोशन झालंही असेल तर ते इतक्यात नाही मिळणार त्याचं. कसं 2 झालं वर्ष. असेल मॅडम, असं आहे की ती व्यक्ती त्या अपेक्षेमध्ये आहे की प्रमोशन कधी होईल. एवढी वर्ष जेव्हा मनुष्य नोकरी करतोय त्यावेळेला त्याचं प्रमोशन झालं पाहिजे. सर आता रुजू झालं म्हणजे काय आहे, प्रमोशन डिक्लेअर सांगतो केलं मॅडम असेल काय पण सर ते 2 वर्षांनी मिळणार असेल. मॅडम असं आहे की किमान इच्छा अशी आहे व्यक्तीची की सिनियर होऊन तिथे आपल्याला रिटायर्ड व्हायचं आहे. 2दा सस्पेन्शन मिळालेलं आहे. 3 स्टार खांद्याला लागले पाहिजेत. अच्छा. सर उत्तम प्रकारे सांगितलं सर. खरंच मला पण वाटलं नव्हतं की आपण एवढ्या याच्यातनं आता थोडंफार शिकतोय. खूप छान बरं. सांगितलं. ठीक. बोला आणखीन. बोला आणखीन काय कोणाला विचारायचं आहे, बोलायचं आहे, बोला. बोला. सर एरवी बाकीचे म्हणजे मी पूर्वी सुरुवातीला ओरडून ओरडून सांगायचे राहुल आम्हाला वा 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 वा. मग इथं म्हणजे आणि ते कन्येचा राहू पण ते उच्चेचा वगैरे म्हणायचे. मी काय तसं मानत नाही कारण मी आता तत्वाप्रमाणे जातो. तर मग इथं राहूचं कार्य किती लिमिटेड आहे का त्याला काही बऱ्यापैकी मोठी मोकळीक आहे पत्रिकेवर प्रभाव टाकण्याची? फक्त आपण तिथे एवढंच म्हणू शकतो की काही वेळेला राहूने अंडर द टेबल जे काही लाभ आहेत ते व्यक्तीला मिळवून दिले असतील, जे या खात्यापित्या खात्यामध्ये चालतात. हे काय वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. तसे मिळवून दिलेही असतील, नाही का? बरोबर. हं. मुला आणखीन विचारा काय प्रश्न. साळवी मॅडम बोला. संजयजी बोला, काय प्रश्न. नाही सर, मी तसाही उशिरा जॉईन झालो त्यामुळे मला पूर्ण काही माहित नाही आहे सध्या तरी काही नाही. ओके, नो प्रॉब्लेम साहेब. बर, आता आपण एक दृष्टी जी आहे ती जातकाच्या आरोग्यावरती ठेवू. आता ज्या वेळेला आपण वृश्चिक लग्न पाहतो तर हे वृश्चिक लग्न शरीरावरती कोणत्या भागावरती तिथे अंमल करणार आहे, तर वृश्चिक लग्न जे आहे हे जातकाच्या शरीरावरती तिथे त्याचा जो नाभीच्या खाली असणारा जो भाग आहे, नाभीच्या खाली असणारा जो भाग आहे तो, आणि त्याच्यामध्ये तिथे जननेंद्रियांच्या बाबतीमधला जो भाग आहे त्या बाबतीमध्ये तिथे परिणाम करणारा हा ठरतो. त्यानंतर तिथे साधारणपणे मंगळ जो आहे, मंगळ हा सिंह राशीमध्ये आणि शनीच्या सोबत जेव्हा आहे त्यावेळेला तिथे मंगळाकडे येणारी जी व्यवस्था आहे तर ती व्यवस्था कोणती आहे, तर रक्तदाबाची व्यवस्था आहे, शरीरामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या बाबतीमधली आहे. मंगळ हा त्याच्यामध्ये काही वेळेला शस्त्रक्रियेचा कारक देखील आहे आणि तो त्याच्यामध्ये शनीच्या सोबत आहे आणि सिंह राशीमध्ये. त्यामुळे व्यक्तीला पाठीच्या मणक्यांच्या बाबतीमधला देखील तिथे त्रास होऊ शकतो आणि त्यामध्ये पाठीच्या मणक्यांमध्ये काही वेळेला गॅप येणं किंवा जे जे काही त्याच्यामध्ये XYZ समस्या तयार होत असतील तर त्या बाबतीमध्ये तिथे जातकाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर जसं मी आता मगाशी वृश्चिक राशीचं आत्ता वर्णन जसं केलं त्याप्रमाणेच तिथे जातकाच्या अष्टम स्थानामध्ये सुद्धा जिथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशी येते अष्टम स्थानामध्ये, तिथे कोणती राशी आलेली आहे तर मिथुन राशी आलेली आहे आणि त्या मिथुन राशीमध्ये तिथे चंद्र, गुरु आणि शुक्र अशा 3 ग्रहांची युती आहे. त्यामुळे तिथे
जसं जसं वय वाढत जातं आणि त्यानंतर तिथे स्त्रियांना गर्भाशयाशी संबंधित काही वेळेला काही विकार तिथे उत्पन्न होतात, तर त्या पद्धतीचे विकार जे आहेत ते विकारांना या व्यक्तीला तिथे सामोरं जाण्याची शक्यता दाट आहे. आणि त्या तिथे चंद्र हा रक्ताचा कारक, त्यानंतर शुक्र जो आहे हा तिथे जे काही गर्भाशयाच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, प्रज्वल प्रजनन होण्याच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे आपण त्याचा विचार करू शकतो. त्यानंतर तिथे गुरु जो आहे हा तिथे काही जे म्हणजे ते जे अवयव आहेत त्या अवयवांना तिथे सूज येणं किंवा त्याच्यामध्ये तिथे काही गाठ किंवा काही सादृश्य जे प्रकार आहेत ते जे तयार होतात आणि त्या अशा बऱ्याचशा केसेस हल्ली आपण ऐकतो, तर तशा प्रकारचा जो काही भाग आहे तो तो सुद्धा तिथे जातकाला भोगावा लागू शकतो. त्यानंतर एक दुसरा आपण जर तिथे विचार आणखीन केला की तिथे षष्ठेश जो आहे तर तो षष्ठेश शनियुक्त आहे. आणि ज्या वेळेला तो षष्ठेश शनियुक्त आहे तर त्यावेळेला तिथे षष्ठ स्थानाचा स्वामी मंगळ हा शनीच्या सोबत असल्याच्या नंतर तिथे जातकाला काही वेळ काही काही काळापुरता, काही वेळेपुरता नाही सॉरी, काही काळापुरता त्याला तो तिथे हॉस्पिटलाइज करणं किंवा त्याला तिथे रुग्णालयामध्ये भरती करून त्याला लॉंग टर्म साठी काही उपचार घ्यावे लागणं, अशा पद्धतीमध्ये त्याला तिथे तो ट्रीट करू शकतो. त्यानंतर दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असाही दर्शवला जातो की जेव्हा आपण कन्या राशीकडे जातो तर कन्या राशी ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये येते आणि ती षष्ठ स्थानामध्ये आलेली कालपुरुषाच्या कुंडलीतली जी राशी आहे तिथे राहू सारखा ग्रह उपस्थित आहे. आणि जेव्हा तिथे राहू सारखा ग्रह उपस्थित आहे त्यावेळेला तिथे चुकीचे औषधोपचार होणे, अशा पद्धतीने तिथे जातकाला काही ना काहीतरी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणजे जातकाला अनावश्यक असलेली ट्रीटमेंट जी आहे ती डॉक्टरांकडून मिळू शकते आणि त्याच्या माध्यमातून त्याला त्रासही होऊ शकतो. शनी जेव्हा दशमामध्ये आहे आणि तो शनी तिथे व्ययस्थानाला पाहतो त्यावेळेला हॉस्पिटलाइज होणं, हॉस्पिटलमध्ये भरती होणं, याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात, त्याबद्दल दुमत नाही. आणि दुसरं म्हणजे जेव्हा शनी महाराज ओरिजिनली ज्या वेळेला तिथे सूर्याला पाहतायत तर त्यावेळेला जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण हे शनीच्या केंद्रातून किंवा शनीच्या समोरून जाईल त्यावेळेला तिथे या जातकाला आरोग्याच्या विषयीच्या समस्यांना त्रास सहन करावा लागेल. कारण तिथे सूर्य हा आरोग्याचा कारक आहे तर शनी जो आहे हा अनारोग्याचा कारक आहे. त्यानंतर जर आपण तिथे केतू ग्रहाकडे गेलो तर तो तिथे मीन राशीमध्ये आहे आणि मीन राशीकडे पावलांची भूमिका येते. जेव्हा मीन राशीकडे पावलांची भूमिका येते तर केतू हा तिथे काही ना काहीतरी विकार जो आहे तो पावलांच्या बाबतीमध्ये म्हणजे आपल्या पायाचा घोटेपासूनचा पावलांपर्यंतचा जो काही भाग आहे त्या बाबतीमध्ये तिथे काही ना काहीतरी दुखणं उत्पन्न करू शकतो. कारण ते दुखणं जे आहे, दुखणं देणं आणि दुखणं सहन करणं या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना ह्या मंगळाकडे येतात आणि तो मंगळ तिथे केतूच्या मुखामध्ये पाहतोय. ओके. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पत्रिका पाहायची असते तर आपण केवळ षष्ठ स्थानाचा स्वामी कोण आहे? मंगळ. कोण कुठे आहे? शनीच्या सोबत. हा, मग तुम्हाला हा आजार आहे, बस एकावरच आपण तिथे नुसते गुळवत राहतो. तसं नाही. आता आपण किती गोष्टींचा विचार केला, कुठलं घर सोडलं का? कुठलंही घर सोडलं नाही. कुठलंही घर सोडलं नाही. ज्या वेळेला तिथे धनस्थानाचा स्वामी हा गुरु आहे आणि तो गुरु तिथे मिथुन राशीमध्ये आहे, बघा गुरु मिथुन राशीमध्ये आहे, त्यावेळेला तिथे कानाच्या संदर्भामध्ये सुद्धा जातकाला काही त्रास होऊ शकेल. चंद्र आहे, कानाला अंतर्गत सूज येणे, कानाच्या आतमध्ये पू होणे, असे सुद्धा प्रकार होऊ शकतील. आता पू होणे का? कारण चंद्र अष्टमामध्ये आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर व्ययस्थानावरती तिथे शनीची दृष्टी, लग्नेश शनीच्या सोबत, म्हणजे शनीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना अलर्जी पासून रक्त नासण्यापर्यंत म्हणजे पू होण्यापर्यंत जातकाला त्रास होऊ शकतो. आलं लक्षात? सगळेच विकार जातकाला आपण प्रेडिक्ट केलेले होतील का? तर नाही होणार. काही विकार येतील, आल्यासारखे निघूनही जातील. काही विकार काही काळ थांबतील, त्यानंतर ते निघून जातील.
काही विकार जे आहेत हे त्याला लक्षात राहण्यासारखे होते. हा पत्रिकेचा एक भाग आहे. जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा जातकासमोर आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट करत असतो त्यावेळेला आपल्याला हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणती गोष्ट स्पेसिफिकली आपल्याला त्याला सांगितली पाहिजे की तू इच्छे या गोष्टीची काळजी घे. ओके, बोला आणखीन. बोला. सर, एक म्हणजे उत्सुकता की ही व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे आली हा, तेव्हा तिचा प्रश्न तिच्या होणाऱ्या करिअरच्या त्रासाबद्दल होता का दुसऱ्या कशाबद्दल होता? म्हणजे भावंड गेली म्हणून होता का काय होतं? नाही, भावंड गेली म्हणून बिलकुल नव्हता. त्यांचा जो पूर्णपणे फोकस्ड आहे तो त्यांच्या करिअरच्याच बाबतीमध्ये आहे. तो त्यांचा करिअरच्या बाबतीमध्ये. आणि आता जेव्हा आपण पत्रिका वाचतो तर त्यावेळेला ती पत्रिका आपल्याला समग्ररित्या वाचावी लागते. हो, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळेच मुद्दे त्याच्यामध्ये हे करतो. असं आहे. आणि त्यांचा जो प्रश्न त्यावेळेला होता तो जसं की त्यांची नोकरी आणि दोनदा सस्पेन्शन होऊन पुन्हा रुजू झालेली व्यक्ती, तर हे परत परत माझ्या जीवनामध्ये आहे का, ओके, असा ओके. सगळा तो एक भाग आहे. कारण एक कसं आहे साहेब की व्यक्ती आहे प्रमोशनच्या चक्करमध्ये आणि जेव्हा दोनदा सस्पेन्शन झाले त्यावेळेला त्यांचं म्हणणं काय की हे माझ्या सर्व्हिससाठी योग्य नाहीये, हे माझ्या सर्व्हिससाठी योग्य नाहीये. असं आहे. सर, हा, बोला. जेव्हा सस्पेन्शन होतं तेव्हा वरिष्ठ नाराज होऊन शिक्का मारतात काहीतरी, बरोबर आहे, शेरा मारतात. काहीतरी चुकीच यांच्याकडून पण चूक होते ना साहेब. हो, म्हणजे तर ते त्याला नाराजगी सांगितलं. ओढली हा. मग त्या टायमाला शनीची दृष्टी आहे सूर्यावर म्हणून वरिष्ठ नाराज झाले. मी मगाशी पण बघायचं कारण सांगितलं की जेव्हा दशमस्थान आपण दशमस्थान जे आहे ते आपण वरिष्ठांचं म्हणून पाहतो. आता ह्या व्यक्तीचा लग्नेश मंगळ आहे, तो सुद्धा तिथे दशमात आहे, म्हणजे मी मोठा, आणि त्याच्यासोबत तिथे शनी आहे. शनीच्या समोर मंगळ जर मी म्हणेन मी मोठा तर चालेल का? त्यानंतर स्वतः तिथे दशमस्थानाचा स्वामी कोण आहे तर सूर्य आहे. सूर्य असाही तर दशमस्थानाचा स्वामी आणि सूर्य म्हणजे त्याच्यामध्ये वरिष्ठ सुद्धा. मग त्या सूर्यावरती तिथे शनीची दृष्टी आहे, म्हणजे तो प्रमोशन मध्ये पण अडथळा आणला. आणि त्याच्यानंतर तिथे वरिष्ठांनी कायदा सुद्धा दाखवला. आलं लक्षात? वरिष्ठांनी कायदा सुद्धा दाखवला की थोडं तू अपमानित व्हावं लागलं. एक हो, एक प्रकारचा एक्झॅक्टली अपमानच आहे तो. अपमान हो. आहेच तो. म्हणून तर म्हटलं ना मी कित्येक वेळा उल्लेख केला की ही राशी जी आहे ती सन्मानाची राशी आहे, आणि त्या सन्मानाच्या राशीमध्ये जेव्हा शनी महाराज असतील त्यावेळेला काय होईल? माणसाला अपमान सहन करावा लागतोच, आणि नंतर नंतर त्याचं काहीच वाटत नाही. नंतर नंतर त्या माणसाला त्याचं काहीच वाटत नाही. जसं तुम्हाला आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी, सिंह लग्न लग्नी शनी, त्यांना आता त्याचं काहीच वाटत नाही. तर त्यांचं कसं झालेलं आहे, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, ते त्यांचं काम करतात. बस देश ते का नाम बोलतात ना रोशन. सर, कितना भी गाली दो मुझे कोई फर्क नहीं, हाँ, गाली मेरे देने से नाम पे गाली दो. और हाँ. हाँ और ताकद आती है. हाँ. म्हणजे हाच एक भाग आहे ना की ते शनीला ते सहन करणं आहेच. तुम्ही शनीची जितकी बदनामी, जितकी बुराई तुम्ही शनीबद्दल जितकं काही कराल त्याच्यानंतर तुम्हाला परत तिथे शनीच्या द्वारी जावंच लागतं. शनीच्या द्वारी जावंच लागतं माणसाला, हे नक्की आहे. कारण तुम्हाला एक गंमत सांगतो. काही वेळेला जरी आपण असा विचार, शनीच्या व्यक्तीने जरी असा विचार केला की अरे हा आता मला त्रास देऊन गेला, तर शनीच्या माणसाने तिथे शनी महाराजांवरती भरोसा ठेवायचा की कधी ना कधीतरी हा परत एकदा आपल्या कचाट्यात येणार. कारण शनी हा प्रचंड स्लो ग्रह आहे, बरोबर आहे, 2.5 वर्ष एका राशीमध्ये. आणि तो ज्या वेळेला तिथे एका राशीत असतो
त्या 2.5 वर्षामध्ये अनेक ग्रह त्याला दोनदा दोनदा भेटून जातात, तीनदा तीनदा पण भेटून जातात. त्यांनी विश्वास ठेवायचा की आपल्याला हे भेटणार आहेत, म्हणजे भेटणार आहेत सगळे लोक. फक्त पेशन्स ठेवायचे. शनी म्हणतो की पेशन्स ठेव, तुला सगळं समोर आणून देतो. आतताईपणा केलास तर जे आहे ते पण तू घालवून टाकशील. पेशन्स ठेव, फक्त तुला सगळं समोर आणून दिलं जाईल. पण ह्या व्यक्तीकडे पेशन्स जे आहेत ना, ते पेशन्स नाहीये. एक तर बुधाची मिथुन राशी आहे, त्यानंतर लग्न मंगळाचं, लग्नेश मंगळ सिंह राशीमध्ये, एवढं सगळं असताना त्यात शनी महाराजांनी सगळ्या गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत. काय होणार असं आहे. तर इथे आपण एक थोडस पकडलं, शनी पुढे किंवा मागे असले असते तर एक मग घर, स्थिती वेगळी असते तरी ना. खूप पत्रिका खूप खूप बलवान झाली असते ना. बिलकुल बिलकुल. कारण बिलकुल बरोबर लग्नावर झाली. सूर्याची आणि मंगळाची दृष्टी म्हणजे अगदी कमिशनर लेवलला गेली असती व्यक्ती. म्हणजे त्याच्यामध्ये एसीपी तर नक्कीच झाली असती. हा, किंवा अजून बलवान, म्हणजे काही हेच नाही ना, अडथळाच नाही. बरोबर बरोबर. बर. आचार्य मॅडम बोला. सर, ह्या स्त्रीचं लग्न कधी झालं असेल हा अंदाज कसा काढायचा? बघा, असं आहे की या व्यक्तीचा जो विवाह आहे हा तिथे शनी महाराजांच्या माध्यमातून झालेला असणार. कधी झाला ते मला माहिती नाही, पण विवाह जो आहे तो शनी महाराजांच्या माध्यमातून झालेला असणार. जेव्हा शनीचं भ्रमण हे केंद्रस्थानातून सूर्यावरून किंवा लग्नस्थानातून जेव्हा झालं असेल, तर किती साली झालं मला कल्पना नाही, आणि तो काही विचारण्याचा काही माझा भाग पण नव्हता. पण ज्या वेळेला लग्न कधी होतं, तर जेव्हा शनी आणि गुरु हे गोचरीचे दोन ग्रह, जेव्हा शनी आणि गुरु हे जेव्हा गोचरीमध्ये असतात, आणि त्यावेळेला हे दोन ग्रह जेव्हा स्त्रीच्या पत्रिकेमध्ये सूर्यावरती सप्तमेशावरती सप्तम स्थानावरती योग करतात, त्यावेळेला तिथे विवाह संभवतो. कोणत्या महिन्यात झाला असेल विवाह? तर विवाह जो आहे हा त्याच्यामध्ये मे महिन्याच्या दरम्यान, जून महिन्याच्या दरम्यान आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेच्या आधी झाला असेल. त्यानंतर विवाह जो आहे तो ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेच्या आधीपर्यंत झाला असेल. त्याच्या पलीकडे तो जाणार नाही. आणि मी विचारलं नाही त्यांना तुमची अॅनिव्हर्सरी कधी आहे वगैरे, मी असले काही प्रश्न कधी विचारत नाही, पण त्यांचा जो प्रश्न आहे तेवढाच, तर त्या एवढ्या काळामध्ये त्यांचा विवाह जो आहे तो झाला असेल. पण किती साली झाला, तर त्याच्यामध्ये बरेच आपण हे काढू शकतो, तर्क काढू शकतो की किती साली विवाह झाला असेल. जेव्हा तिथे आता व्यक्तीचं वय जे आहे ते 47 वर्षाचं वय आहे, म्हणजे विवाह कमीत कमी त्याच्यामध्ये 25व्या वर्षी तरी झाला असेल, जनरल आपण एज हे केलं तर असं आहे. धन्यवाद सर. हे तुम्हाला गोचर, आता एखादी व्यक्ती आली आणि त्यांनी जर तुम्हाला म्हटलं की बाबा मला माझा विवाह कधी होईल हे सांगा, तर त्याच्यासाठी ही सगळी गणित आहे ती तुम्हाला पाहायला पाहिजे. म्हणून मी विवाह किंवा वैवाहिक जीवन हा कोर्स जो आहे तो स्पेशल कोर्स घेतला होता. तो 2 आणि 5 लेक्चरचा कोर्स नाही, तो सुद्धा 40 लेक्चरचा कोर्स घेतला होता, वैवाहिक जीवन मॅच करता. आणि त्याच्यामध्ये सगळं कळलं पाहिजे लोक. हो सर, खूप बराच मोठा होता तो. बरंच मोठा कोर्स होता. बोला. आणि खूप पैलू कळाले सर त्याच्यात, जोडीदाराचे किंवा वैवाहिक जीवनाचे, जे नॉर्मल नॉर्मल आता ग्रहांचे आपल्याला फक्त इथे कॅरेक्टर कळतात, पण एकमेकांची कसे असतील, कारण तो दोन व्यक्तींचा संबंध येतो तिथे. आपण पत्रिका तरी एकाच व्यक्तीची वाचतो, पण त्यावेळी तिथे दोन व्यक्तींचा विचार केला जातो. लग्नस्थान आणि सप्तम स्थान, लग्नेश सप्तमेश, तर ते खूप छान शिकवलं सर त्यांनी. आणि त्यामध्ये तिथे आपण एक हाही मुद्दा शिकलो होतो बघा, की कुठलेही ग्रह न मांडता फक्त आणि फक्त त्या राशीवरून जोडीदार कसा असेल. हो सर, हो सर, आपण शिकलो होतो. हो सर. शिकलो होतं. तसं सुद्धा सगळं वाचता येतं, सगळं हे करता येतं. हेच सगळे पैलू आहेत हे जे तुम्हाला कळले पाहिजेत, असं आहे.
ओके, काळे मॅडम बोला. हा नमस्कार सर. नमस्ते. हॅलो. तुम्ही आता जे म्हटलात की वैवाहिक जीवनाचा जो कोर्स आहे तो म्हणजे आता तुमचा पुढं अरेंज आहे का थोडंच विचारायचं होतं. मॅडम असं आहे की आता तो मी कोर्स कधी घेईन, कारण आता कसं आहे की बाजारामध्ये ना एक कोर्स लावला ना की तो लोक एक कोर्स 2 वर्षात 10 वेळा घेतात. पण माझा वास्तूचा क्लास जो मी लास्ट टाइम घेतला होता त्याला मला वाटतं आता जवळजवळ 2.5-3 वर्ष होतील. तो मला ओके. अजून घ्यायला मिळालेला नाहीये, कारण मी असं छुटूक फुटूक शिकवत नाही, असं हो हातावर प्रसाद नाही दिल्यासारखं शिकवत नाही. आपल्याला व्यवस्थित तब्येतीत शिकवायचं असतं. त्याच्यामुळे तिथे हं. आता झालेला कोर्स आहे तो नुकताच झालेला कोर्स आहे, तो आता परत कधी होईल हे मी नाही सांगू शकत. पण मग सर आता पुढचा पुढचे जे अरेंज काही कुठला कोर्स ते असेल? ते नाही, ते अचानक सगळं मग अचानक. आम्हाला डिटेल्स कशा कळणार? नोटबंदीची भूमिका कशी घेतली मोदी साहेबांनी आदल्या रात्री सांगितलं ना, 2 महिने आधी थोडी सांगितलं. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की बँकेत पैसे टाका, बँकेत पैसे टाका. मी तुम्हाला हे हा. सांगतो, कोर्स चालू करणार. नाही मग तुम्ही आम्हाला डिटेल्स सांगणार ना? डिटेल्स डिटेल्स म्हणजे मी कुठलाही कोर्स विदाऊट डिटेल्स सांगतच नाही. नाही नाही तसं नव्हे, पुढचा कुठला अरेंज आहे हे तुम्ही आम्हाला सांगणार ना, आधी बिलकुल इन्फॉर्म सांगणार करणार ना, ना, हे विचारायचं त्याशिवाय तुम्ही कसं ऍडमिशन घेणार? हा. जेव्हा सांगणार त्यावेळेला ते ओ- तो कोर्स करणार, मग त्याच्यानंतर ऍडमिशन झाले जो आएगा वो आएगा असं. हं. ओके. नाही तेच म्हटलं, डिटेल्स आम्हाला फक्त सांगा सर, अरेंज कुठला करणार ते. चालेल बिलकुल चालेल. बिलकुल ठीक बिलकुल. आहे. येस. ओके ओके. सरांकडे क्रॅश कोर्सची भानगड नाही. नाही 8 ते दिवसात झटपट झटपट शॉर्टकट नाही श्रीमंत आपल्याला. व्हा, झटपट ज्योतिषी व्हा, असं काही नाहीये भानगड. 2 दिवसात सर ज्योतिषी व्हा आणि मग हा, तिसऱ्या दिवशी विसरून जा. क्रॅश कोर्स. हा, असं काही नाही. सर कसली सर भानगड आहे 3 दिवसाचा कोर्स आहे का? नाही 6,000 रुपये 3 दिवस. 3 दिवसामध्ये साहेब, आपण जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेला 3 दिवसामध्ये आपण गमभन नाही काढायला शिकलो पाठीवर, नाही का? अहो अहो, इथं अख्खं ज्योतिष शिकवतात तर सर. कसं ज्योतिष शिकता येईल? अख्खं, आणि सांगता येईल तुम्हाला असं. काही नंतर काय काही होतं माहिती नाही. काय काय साहेब, 2 दिवस कोर्स करा, तिसऱ्या दिवशी विसरून जा. फक्त सर्टिफिकेट गळ्यात लावून फिरत राहा, असा सगळा भाग आहे. म्हणजे मी असे सुद्धा लोक पाहिले. मला खरोखर कधी कधी असं मला वाटतं की अरे काय आपलं कुठेतरी काय चुकलं बिकलं काय. म्हणजे काही लोकांनी केवळ आणि केवळ त्यामध्ये सर्टिफिकेटसाठी, तुम्ही एवढं छान शिकलेलं आहात, तुमचं ज्ञान प्रसारित करा, तुमचं ज्ञान तुमच्या मुखातून प्रसारित होते, लोकांना तुमची हुशारी सहज कळेल. पण केवळ सर्टिफिकेटसाठी भलते सलत्या गोष्टी करत राहायच्या आणि तो कचरा डोक्यात भरून घेत राहायचा, आपल्याला कधी जमलं? फुकट पण मला जमलं नसतं. एक पे रहो, एक करो सब साधे, सब करो एक, असं आहे. सर आपलं ज्ञान बघून कोणी सर्टिफिकेटच विचारलं नाही पाहिजे. नाही बघ, हा मला खरी तरी गोष्ट आहे. तशी वेळ आली तुम्ही नाही, याच मला कोणीही विचारांचा आहे. ते विचारलेलं नाही. सर्टिफिकेट वगैरे मी जेव्हा शिकत होतो आणि जिथे शिकवतही होतो, ते सगळे सर्टिफिकेट पासून सगळंच्या सगळं माझ्या हातात होतं. तिथले मास्तर मला नेहमी म्हणायचे, अरे तू तुझी नावं लिही त्याच्यावरती आणि घे, तू हे कर. म्हटलं मला नाही, मला इच्छाच नाही होत ते करण्याची तसलं. अगदी बळजबरीने मला त्या सर्वतोभद्र चक्र त्यांनी सर्टिफिकेट पे करून दिलं, घे तू घे. म्हटलं ठीक आहे, असं आहे. पण मला ती कशी इच्छाच नाही. सर्टिफिकेट मध्ये ज्ञान नाहीये, सर्टिफिकेट मध्ये दिखाऊपणा आहे. तुम्ही ज्या वेळेला 4 लोकांमध्ये बोलायला सुरुवात कराल आणि तुमचं ज्ञान ज्ञान हे सूर्यासारखं आहे, ते कधीही लपणार नाही. पावसाळ्याचे ढग आले तरीही नाही, थंडीचे धुकं आलं तरीही नाही, आणि तुम्ही डोक्यावर छत्री घेतली म्हणूनही नाही. ते ज्ञान प्रसारित होतच राहणार. ज्याला पाहिजे तो ते आत्मसात करणार, ते घेणार. म्हणून ज्ञान मिळवा. सर पुढचा कोर्स कुठला आहे हे फारसं का आता का वाटत नाही, म्हणजे मला तरी. आणि तुम्ही जे कुठलंही शिकवणार ना, ते डेप्थ मध्ये जाऊनच शिकवणार. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही की तसं शिकायला मिळेल की नाही, हा भाग उरत नाही. फक्त विषय कुठला एवढंच कधी कधी उत्सुकता राहू शकते. आणि आपल्याकडे मार्केटिंगची हे आहे, म्हणजे मला मार्केटिंग हा प्रकार जो आहे ना तो जमत नाही. आपण थोडस फटकळ आणि स्पष्ट बोलणारे असल्यामुळे ते ते नाही जमत. आता काय करणार?
चलता है, पुढे चला. पाठीमागं. ओके. होईल. येस. ओके. चला, जय धन्यवाद. श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्री